हॅलो, नमस्कार सगळ्यांना. उमेद एम-पी-एस-सीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिकला जात आहोत आणि तो म्हणजे आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा, जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमधली आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमधल्या एका मेन विषयाकडे आपल्याला जायचं आहे, तो म्हणजे जी-एस-3 चा विषय. जनरल स्टडीज पेपर 3. तर जनरल स्टडीजमधला 3 आणि ओव्हरऑलमधला पेपर नंबर 6. तर या पेपरकडे आपल्याला जायचं या पेपरबद्दलच्या काही बेसिक गोष्टी बघायच्या थोडंफार सिलेबस डिकोडिंग महत्त्वाचं बघायचं काही सोर्सेसबद्दल बोलायचं आणि काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन म्हणजे जे यू-पी-एस-सीमध्ये आलेले आहेत. तर या बाबतीत आपल्याला थोडी चर्चा करायची. तुमच्या काही गोष्टींचं शंका-निरसन याच्यातून नक्कीच होईल. काही प्रश्न तुम्हाला असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा तुम्ही पर्सनली मेसेज करून पण विचारू शकता. तर बेसिकली आजच्या लेक्चरची एक रणनीती आपली काय असणार आहे, की ओव्हरऑल आपण जनरल स्टडीज 3 हा जो विषय तर त्याच्या सिलेबसच्या पॉइंटला गो थ्रू करणार आहेत. त्यानुसार साधारणतः आपला अप्रोच काय असला पाहिजे. एक तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, की आपण जर या पेपरचं ओव्हरऑल बॅकग्राऊंड बघितलं, तर बॅकग्राऊंड म्हणजे कसं आहे, की यू-पी-एस-सीमध्ये ऑलरेडी हा सिलेबस होता. म्हणजे यू-पी-एस-सीचा सिलेबस काय केलाय, की आपल्या आयोगाने म्हणजे एम-पी-एस-सीने ॲज इट इज कॉपी पेस्ट केलेला आहे. फक्त त्याच्यामध्ये एकच कीवर्ड एक्स्ट्रा टाकलाय तो म्हणजे काय, की महाराष्ट्राच्या काही भारांशासह म्हणजे विथ रेफरन्स टू महाराष्ट्र असं म्हटलेलं आहे. म्हणजे काही रेफरन्स आपल्याला महाराष्ट्राचा बघायला मिळतो. म्हणजे तो सिलेबसमध्ये दिसत नाहीये, परंतु कदाचित प्रश्न विचारताना आपल्याला महाराष्ट्राच्या रेफरन्सने प्रश्न येऊ शकतात. तर काही जे सुरुवातीला तुमच्या मनामधल्या ज्या शंका आहेत, तर त्या शंका आपण दूर करू. तर बघा, आपण जर एक स्ट्रेट फॉरवर्ड बोललो, तर येणारी एक्झाम भलेही मग 2025 ची असू द्या, इव्हन 2026 ची मुख्य परीक्षा असू दे किंवा पुढच्या काही वर्षांच्या इनिशियल एक्झाम्स, तर काय यू-पी-एस-सीला फॉलो केलं जाऊ शकतं आणि काही नाहीये. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं, तर यू-पी-एस-सीमधली जर यू-पी-एस-सीचा विचार केला आणि एम-पी-एस-सीच्या मेन्सचा विचार केला, तर याच्यामध्ये एकतर बघितलं तर सिलेबस हा आहे, तर तो सेम ॲज इट इज आहे. क्वेश्चनची जर पातळी बघितली, क्वेश्चनची पातळी यू-पी-एस-सी सारखी येईलच असं नाहीये. सगळ्यात सुरुवातीला आपण हे बोलतोय सिलेबसकडे जाण्याच्या आधी. कारण का हेच बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आहेत. कारण यू-पी-एस-सीमध्ये सिलेबस येऊनच किती वर्ष झाली? आता 10 वर्ष होऊन गेली. आणि मग यू-पी-एस-सी खूप इव्हॉल्व झालेलं आहे. यू-पी-एस-सी खूप डायनामिक झालेलं आहे. करंट ओरिएंटेड प्रश्न असतात तिथे. तर या क्वेश्चनच्या रिलेटेड बऱ्याच जणांचे डाउट्स होते, की मग एम-पी-एस-सीत कसे क्वेश्चन येतील? तर तुम्ही रिसेंटच्या एक्झाम बघा. म्हणजे फॉरेस्टची मेन्स झालेली, ॲग्रीकल्चर मेन झालेली डिस्क्रिप्टिव्ह, इव्हन ज्या रिसेंटच्या एक्झाम झाल्या तर की एम-पी-एस-सीने घेतलेल्या डिस्क्रिप्टिव्ह, तर त्याच्यामध्ये खूप वर-वरचे क्वेश्चन आहेत. म्हणजे आयोगाने सिलेबसला फॉलो केले. सो क्वेश्चन एम-पी-एस-सीमध्ये जर बघितले तर ते सिलेबस रिलेटेड असतील आणि सिलेबसच्या की पॉइंटला धरून क्वेश्चन फ्रेम केलेला असेल. तर असा आपल्याला प्रायमरी अंदाज लावता येतो आणि तसंच होऊ शकतं. कारण यू-पी-एस-सीचे सुद्धा सुरुवातीचे जर पेपर बघितले, सिलेबस आल्यापासूनचे 2013, 14, 15च्या लेव्हलचे, इव्हन नंतरच्या काळात सुद्धा काही प्रश्न आपल्याला खूप वर-वरचे बघायला मिळतात. तर ही पहिल्यांदा भीती मनातली काढून टाका, की यू-पी-एस-सी सारखे प्रश्न येतील रिसेंटचे आणि मग कसं लिहायचं वगैरे अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये. सिलेबस फॉलो करा. सिलेबस डिकोडिंगकडे जाऊयाच, पण तुमच्या मनातली पहिली भीती काय, की सिलेबस एवढा मोठा आहे, मल्टिपल सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये आणि मग आता भीती कशी आपली दूर होणार ना? भीती बिनधास्तपणे दूर करा. कारण का आपल्याला वन लाइनर टाइपचे क्वेश्चन येतील. वन लाइनर म्हणजे एक प्रकारे आपण म्हणूया, की एकदम की पॉइंटचे समजा, की एम-एस-पी म्हणजे काय? एम-एस-पीचे फायदे काय? एम-एस-पीचे तोटे काय? किंवा एम-एस-पी इम्प्लिमेंट करण्यामागच्या समस्या काय? असा एक बेसिक क्वेशन येऊ शकतो, जो आपण Telegramला पण घेतला होता. बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याचं ॲन्सर लिहून पण पाठवलं होतं. ठीक आहे. तर बेसिकली बघा, की सिलेबस ॲज इट इज यू-पी-एस-सीचा सेम आहे. पण क्वेशन एक प्रकारे तसे येतीलच असं नाही. अजून याच्यामध्ये जर बघितलं, करंटचा वाटा किती राहू शकतो? करंट यू-पी-एस-सीमध्ये बऱ्यापैकी विचारलं तर अगेन सेम तेच क्वेशनच्या डायनामिक बाबत. तर आपल्याला करंट तेवढं येईलच असं नाही. काही प्रमाणात येऊ शकतं. अगेन काही प्रमाण त्याचं असू शकतं, परंतु ओव्हरऑल असेलच असं नाहीये. तर यामुळे काळजी घ्या, की खूप करंटच्या मागे धावू नका, की बेसिक सिलेबसचं कंटेंट कव्हर करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर बघा, आपल्याला सोर्सेसच्या बाबत अजून भीती आहे. सोर्सेसबद्दल काही रेफरन्सेस आपण बोलूया त्याच्यावरती. तर हे जे सोर्स आहेत, तर सोर्सेस बाबत बोलायचं झालं तर यू-पी-एस-सीमध्ये अगेन आपण खूप म्हणजे जसं की आता यू-पी-एस-सीमध्ये द हिंदू असेल, इंडियन एक्सप्रेस असेल किंवा मग इतर मॅगझिन्स असतील, तर त्याचाही रेफरन्स घेतला जातो करंटसाठी. करंटच्या अनुषंगाने प्रश्न बरेचसे तयार होतात. इव्हन मग इकॉनॉमिक सर्व्हे असेल भारताचा वगैरे ह्या गोष्टी. तर आपल्याला या बाबतीत बोलायचं झालं तर अगेन याच्यामध्ये मल्टिपल सोर्सेस जे आहेत, म्हणजे मल्टिपल बुक्स वापरावे लागतील का? तर वापरावे लागतील कारण का सिलेबसच्या पॉइंटनुसार. पण तुम्ही सिलेबस पॉइंटच्या पर्टिक्युलर तुमचा डेटा तयार केलेला असेल, तुमच्या नोट्स तयार असतील, तर तुम्हाला खूप गोष्टी सोप्या होतील. तर ह्या काही बेसिक गोष्टी आहेत आणि अगेन बऱ्याच जणांची भीती ही, की यू-पी-एस-सीला खूप सारं लिहावं लागतं, खूप काहीतरी वेगळं लिहावं लागतं, खूप साऱ्या फॅक्चुअल गोष्टी लिहाव्या लागतील. फॅक्टचा जर विचार केला तर हा जी-एस-3 पेपर
तुम्ही सिलेबस वाचला जरी तर लक्षात येईल की काही ठिकाणी फॅक्ट्स नक्कीच लागतील आपल्याला आणि तुम्ही जर फॅक्ट्स देऊन तुमच्या उत्तराला एक एक बळकटी देणार असाल, आपण त्याला काय म्हणतो की तुमचं उत्तर एक क्वालिटी बनवणार असाल, तर पेपर चेक करणाऱ्या व्यक्तीला लक्षात येतं की ह्या स्टुडंटला अवेअरनेस आहे एखाद्या गोष्टीबद्दल, की समजा आता एक उदाहरण घेऊया, की आपल्याला जर प्रश्न विचारला, की अ, अ, कृषी उत्पादकता कमी का होते? जे ॲग्रीकल्चर जे आपले इन्कम आहे, तर ते कमी का होते आणि ते वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले जातील किंवा काही केलेले आहेत सरकारच्या माध्यमातून आणि त्या समस्या कशा सोडवायच्या साधारणतः? तर मग आपल्याला बेसिक माहिती पाहिजे कृषी उत्पादकता कमी होते त्याची कारणं काही प्रमुख. मग कारणांमध्ये फॉर एक्झाम्पल आपण म्हणलं, की काय तर फ्रॅगमेंटेशन ऑफ लँड आहे किंवा लँड होल्डिंग जे आहे, म्हणजे जमिनीची मालकी जी आहे, तर मालकीच एक प्रकारे कमी होते. म्हणजे आधी हेक्टरमध्ये असणारी ती आता पॉइंट हेक्टरमध्ये आली म्हणजे काय होते, की आपली लोकसंख्या वाढते. लोकसंख्येमुळे जमिनीचं तुकडीकरण होतंय आणि तुकडीकरण झाल्यामुळे शेतकऱ्याला कमी जमिनीमध्ये उत्पादन घ्यावं लागतंय. तर आपल्याला माहिती पाहिजे, की स्मॉल आणि मार्जिनल फार्मर ज्याला आपण छोटे आणि सीमांत शेतकरी म्हणतो, तर त्यांचं साधारणतः प्रमाण किती आहे? मग ते प्रमाण तुम्ही अराउंड जरी लिहिलं, की आपल्या देशामध्ये साधारणतः आपण म्हणूया, की 85% स्मॉल आणि मार्जिनल शेतकऱ्यांचं प्रमाण आहे. मग एवढी मोठी संख्या असेल, तर एक प्रकारे काय तर त्या जमिनीतून निघतानाच उत्पादन कमी निघणार आहे किंवा त्याची कॅपॅसिटीच कमी आहे. आणि त्याच्यामध्ये मग लागणारी इनपुट कॉस्ट, मग त्याच्यामध्ये इनपुट कॉस्टमध्ये आपण मग फर्टिलायझर्स म्हणतो किंवा त्याच्यामध्ये आपल्याला मेकॅनायझेशनचा वापर असेल किंवा सीड्स वगैरे असतील. मग ॲग्री मेकॅनायझेशनचा विचार केला तर साधारणतः आपण म्हणू की मग मायक्रो इरिगेशनचा विषय येतो. मग मायक्रो इरिगेशन साधारणतः प्रमाण किती? तुम्हाला जवळपासचं पर्सेंटेज माहिती पाहिजे. काहीतरी आकडेवारी माहिती पाहिजे. ती आकडेवारी दिली तर काय की तुमचा थोडासा अवेअरनेस त्याच्यामध्ये दिसतो. फक्त जनरलाइज लिहिलं तर मार्क काही ना काही येतील तुम्हाला. पण अजून मार्क वाढवायचे असेल तर थोडेफार तरी फॅक्ट पाहिजे. आपण म्हणत नाही की सरसकट सगळ्याच पॉइंटमध्ये फॅक्ट्स टाका, पण काही प्रमाणात. सो काही मिथ्स किंवा काही एक प्रकारची जी भीती आहे ना, ती भीती दूर करा आणि एक बेसिक लेव्हलला फॉलो करा. आता आपण डायरेक्टली काय करूया की सिलेबसच्या पॉइंटकडे जाऊ आणि मध्ये आधी आपण हे आन्सर रायटिंग असेल किंवा मग तुमच्या मनातल्या ज्या काही शंका आहेत तर त्याच्यावरती बोलूया. कारण सुरुवातीला शंका निरसन होणं गरजेचं आहे. कारण ह्या विषयाकडे बघत असताना एक भीतीदायकपणे बघितलं तर आणि ओव्हरऑल प्रिपरेशन करत असताना मराठी माध्यम असू द्या, इंग्लिश असू द्या किंवा हिंदी असू द्या, ओव्हरऑल सगळ्यांनाच या पेपरबद्दल एक भीती वाटते. भीती का वाटते? कारण सब्जेक्ट थोडा डायनामिक आहे. सब्जेक्ट काही मार्कच देत नाही, मग एकदमच कमी मार्क येतात खूपच, असं काही नाहीये. तुम्ही बेसिक प्रिपरेशन चांगलं केलं तर मार्क नक्कीच चांगले येऊ शकतात. कारण का पेपर 250 मार्काचा आहे आणि 250 पैकी मॅक्स तुम्हाला जेवढे घेता येतील. आता याच्यात काही लिमिट नसतं, की एवढेच घेऊ, तेवढेच घेऊ एक्झॅक्ट. शेवटी तुम्ही त्या टाईमला पेपर क्वेशन किती अटेम्प्ट करताय, त्यातले क्वेशन अटेम्प्ट करत असताना पण त्यातलं किती कंटेंट लिहिताय, तर यावरती गोष्टी त्या डिपेंड असतात. आणि तुम्हाला एका सर्टन लेव्हलचे तर मार्क नक्कीच घेता येऊ शकतात. तर पहिल्यांदा आपण या विषयाची ओळख करून घेऊ. महत्त्वाचं काय, जनरल स्टडीज 3 विषय किंवा त्याला जनरली ॲग्रीकल्चर वगैरे अशा नावानेच ओळखलं जातं. पण ॲग्रीकल्चर थेटपणे किंवा इकॉनॉमिक्स वगैरे. तर एक्झॅक्ट इकॉनॉमिक्सही म्हणता येणार नाही, ॲग्रीही म्हणता येणार नाही, सिक्युरिटी म्हणता येणार नाही. तर प्रमुख 5 घटक आपल्याला याच्यामध्ये बघता येतील आणि 5 घटकांमध्ये हा सब्जेक्ट डिव्हाईड झालेला आहे. साधारणतः टोटल 20 पॉइंटमध्ये सिलेबस डिव्हाईड आहे आणि त्या सिलेबसबद्दल आपण बोलूया. आणि मग हे 20 पॉइंटमध्ये आपल्याला साधारणतः हे 250 मार्क बघायला मिळतात. आता आयोगाचा पॅटर्न जर बघितला, म्हणजे आता आपण रिसेंटचा जर पेपर बघितला 2025चा, तर याच्यामध्ये साधारणतः आपल्याला काही 15 मार्काचे क्वेश्चन बघायला मिळतात. 15 मार्काच्या क्वेश्चनला आपल्याला 250 शब्दांमध्ये उत्तर लिहावं लागतं साधारणपणे आणि जर आपण 10 मार्काचा क्वेश्चन बघितला, तर 10 मार्काच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला 150 शब्दामध्ये उत्तर लिहावं लागतं. तो हा यू-पी-एस-सीचा पॅटर्न. तर मार्कांचा पॅटर्न एम-पी-एस-सी कॉपी करू शकते का? तर करू शकते. कारण यू-पी-एस-सीला आधी कसं होतं, तर आधी 12.5 मार्काचे सुद्धा क्वेश्चन आपल्याला विचारले जायचे. मग ते 12.5 मार्काचे बंद झाले. आता डायरेक्ट 10 आणि 15चा पॅटर्न आपल्याला दिसतो तो. तर याच्यामध्ये बघा सब्जेक्टची ओळख करत असताना सगळ्यात महत्त्वाचं टेक्नॉलॉजी म्हटलंय. टेक्नॉलॉजी म्हणजे काय? तर आपल्याला थेटपणे सायन्स एंड टेक्नॉलॉजीचा सिलेबस आहे. तर तो सिलेबस आपण वन बाय वन बघूया. त्याचबरोबर आर्थिक विकास म्हटलेलं आहे. आता हा आर्थिक विकास जर थेटपणे म्हणले, तरी पण त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कोर इकॉनॉमिक्स आहे आणि प्लस ॲग्रीकल्चर असे आपल्याला त्याच्यात 2 घटक करता येतात. आर्थिक विकास जरी म्हटलेला असला तरी त्याच्यामध्ये ॲग्रीकल्चर आणि कोर इकॉनॉमिक्स. आता कोर इकॉनॉमिक्स म्हणजे आपण जे प्रिलिम्सला करतो तर तसं एक्झॅक्ट नाहीये. पण त्याचे काही रेफरन्सेस आहेत आणि थोडंसं एक प्रकारे त्याच्या पुढच्या टप्प्यात किंवा एनालिटिकल लेव्हल आपल्याला बघता येतं. तर हे झालं म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या बाबतीत. जैवविविधता बघा, बायोडायव्हर्सिटी आणि पुढे पर्यावरण म्हटलेलं आहे. म्हणजे ओव्हरऑलच आपल्याला एन्व्हायर्नमेंट बद्दलचा एकच पॉइंट आहे. तो एक पॉइंट बघायचा पण त्या एक पॉइंटवरती सुद्धा हमखास प्रश्न येतो. म्हणजे साधारणतः एन्व्हायर्नमेंटवरती 25 मार्क ठरलेले आहेत.
2 प्रश्न, एक 10 वाला आणि एक 15 वाला फिक्स ठरलेला आहे. सेम पुढे बघा, आपत्ती व्यवस्थापन हा एक घटक दिलेला आहे. आपत्ती व्यवस्थापन त्याच्यावर त्याचाही सिलेबसमध्ये एकच पॉइंट आहे. पण त्यावरती सुद्धा साधारणपणे 25 मार्काचे आपल्याला प्रश्न आलेले बघायला मिळतात. तर असं हे एकंदरीत सिलेबसचं डिस्ट्रिब्युशन आणि त्याच्यामध्ये राहिलेला एक मेन टॉपिक तो म्हणजे सुरक्षा. त्यालाच आपण काय म्हणतो अंतर्गत किंवा इंटरनल सिक्युरिटी. तर अंतर्गत सुरक्षेचे जे काही इश्यूज आहेत, तर त्याच्याबद्दलचे पॉइंट्स आहेत आणि त्यावरती आपल्याला साधारणपणे प्रश्न बघायला मिळतात. यावरती सुद्धा जवळपास आपण जर बघितलं तर साधारणतः 50 मार्काचे प्रश्न आहेत. म्हणजे 2 15-15 वाले आणि 2 10-10 मार्कवाले. तर असं साधारणतः डिस्ट्रिब्युशन आहे. आता मार्कांमध्ये जर बोलायचं झालंच, तर आपण बघूया नक्की कसे-कसे पॉइंट आहेत ते. तत्पूर्वी आपण सिलेबसकडे जाऊया. आता सिलेबसमध्ये आलात तरी हा मुद्दामून तुमच्यासमोर मराठीमधला सिलेबस आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना मराठीतले कीवर्ड्स जड जातील. कारण काही विद्यार्थी आपले जे आहेत तर इंग्लिशमध्येही करणारे आहेत. आपण जे घेणार आहोत ॲक्चुअली आपली बॅच असणार आहे. तर बॅचमध्ये आपल्या अल्मोस्ट मराठीमधल्या नोट्स आहेत. मे बी इंग्लिशवाल्या विद्यार्थ्यांना मग त्या मराठी नोट्स थोड्या जड जाऊ शकतात. असं थोडंफार होऊ शकतं. पण आपला अप्रोच हा सेम सिलेबसला फॉलो करणार सिलेबसला धरूनच नोट्स आहेत. नोट्सवर पण आपण जाऊया. तर सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी काय तर यू-पी-एस-सीचा हा जो सिलेबस आहे. काय म्हणलेलं यू-पी-एस-सीने टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायर्नमेंट, सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे जे टॉपिक इथं दिलेत, सेम इकडे आपल्याला पाहायला मिळतात. मग आपण काही स्विचिंग करूया. मराठीमध्येही काही बघूया आणि काही इंग्लिशमधल्याही गोष्टी बघूया. आता बघा, इथं जर बघितलं तर पहिले जे 3 टॉपिक आहेत, 3 टॉपिकचा जर विचार केला तर बघा सुरुवातीचे जे 3 टॉपिक आहेत ते इकॉनॉमिक्स रिलेटेड आहेत आणि डायरेक्टली परत मध्ये 4 टॉपिक सोडून म्हणजे 4 टॉपिक ॲग्रीचे आहेत आणि त्याच्यानंतर परत 3 टॉपिक आपल्याला इकॉनॉमिक्सचे बघायला मिळतात. म्हणजे टोटल जर आपण ॲग्री आणि इकोचा विचार केला तर 20 पॉइंटच्या मध्ये 10 पॉइंट आपल्याला हे ॲग्री आणि इकॉनॉमिक्सचे पाहायला मिळतात. ॲग्रीकल्चर आणि इकॉनॉमिक्स. परंतु ह्यांचं मार्कांचं वेटेज जर साधारणतः आपण बघितलं, तर ते मार्कांचं वेटेज थोडंसं एकंदरीत म्हणजे ओव्हरऑल 250 पैकी जर बघितलं तर ते जरा कमी आहे. म्हणजे ॲग्री आणि इकोचं. पण हे अगेन वेटेज कुणाच्या रेफरन्सने बोलतोय आपण? यू-पी-एस-सीच्या. आता बघा यू-पी-एस-सीमध्ये इकॉनॉमिक्सला 50 मार्कांचं वेटेज आहे आणि ॲग्रीचं 50 मार्काचं. मग ॲग्री आणि इको जर एकत्रित बघितलं, सिलेबसचे पॉइंट आहेत 10 आणि 10 पॉइंटचं सध्याच्या यू-पी-एस-सीच्या डिस्ट्रिब्युशननुसार जर बघितलं, तर तिथं आपल्याला 100 मार्काचं डिस्ट्रिब्युशन बघायला मिळतं. हे प्लस मायनस होऊ शकतं. पण एक आपल्याला आयडिया येण्यासाठी आणि हे कशावरून आपण घेतलंय, तर 2025चा जो यू-पी-एस-सीचा पेपर आहे मेन्सचा झालेला, तर त्याच्यावरून घेतले. आपला आयोग एक्झॅक्ट त्याला कट टू कट फॉलो करेलच असं नाही, पण एक अंदाज येण्यासाठी आपल्याला हे नक्कीच उपयुक्त ठरू शकतं. हे झालं. एन्व्हायर्नमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंटचे एक-एकच पॉइंट आहेत. तरी त्याला एकत्रित मार्क जर बघितले तर ते 50 आहेत. एन्व्हायर्नमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंट. सिक्युरिटी झालं आणि त्याच्यामध्ये सायन्स टेक. इथं बघा ह्या टायटलमध्ये आपण बोलत असताना इथं काय राहिलं, की आपल्याला सायन्स टेक जो आहे म्हणजे एकतर टेक्नॉलॉजीचा जो पार्ट म्हणलंय, सुरुवातीला आपण म्हणलं, की तंत्रज्ञान म्हणलेलं आहे. तर भारताच्या बाबतीतलं मग भारताचं तंत्रज्ञान वगैरे कसं आहे, आपल्या अचीव्हमेंट्स काय आहेत नक्की, या बाबतीत आपल्याला प्रश्न बघायला मिळतील. आता बघा, आपण जसं म्हणत होतो, की इकॉनॉमिक्समध्ये पहिले 3 टॉपिक आणि नंतरचे 3 टॉपिक हे टोटली इको रिलेटेड आहेत. आपण वन बाय वन त्याला जाऊया. आता बघा, जर आपण सिलेबसमध्ये इथं म्हणलं, की सुरुवातीलाच भारतीय अर्थव्यवस्था आणि त्याच्या संदर्भात नियोजनाशी संबंधित मुद्दे म्हटलेले. आता मराठीमध्ये सुद्धा सिलेबसची थोडीशी अडचण होते. नियोजनाशी संबंधित मुद्दे म्हटलेले आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं इंग्लिशमधल्या सिलेबसमध्ये, तर इंग्लिशमध्ये क्लिअरली म्हणलं, की इंडियन इकॉनॉमी आणि इश्यूज रिलेटिंग टू प्लॅनिंग. आता नियोजनाशी संबंधित मुद्दे आणि नियोजनाशी संबंधित समस्या, इश्यूज आपण म्हणतोय. तर हे थोडंसं ट्रान्सलेशनचे इश्यूज आपल्याला इव्हन सिलेबसमध्येच बघायला मिळतात आयोगाच्या, तर थोडंसं इंग्लिश सिलेबसला फॉलो करावं लागेल. तर थोडक्यात काय, तर भारतीय अर्थव्यवस्था आणि आपल्या नियोजनाच्या संदर्भाने इश्यूज काय आहेत, यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो. आता बघा, पहिली आपली एक मेन्स एक्झाम असेल, दुसरी असेल वगैरे याच्यात जर विचार केला, तर प्रश्न खूप वरच्या लेव्हलचे येऊ शकतात. जसं आपण इनिशियली म्हणलं, की वन लाइनर टाइप, टू लाइनर टाइप म्हणजे खूप प्लेन स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न. आता समजा जर प्रश्न आलाच एखादा, ठीक आहे. भारतीय प्लॅनिंगचे साधारणतः आपण म्हणूया, की आता आपल्याला 75 वर्ष पूर्ण झाले. तर भारतीय नियोजनाचे 75 वर्ष आणि त्याच्यामध्ये साधारणतः आपल्याला नियोजन आपण जे आखलंय, तर नियोजनाचे यश-अपयश एक्सप्लेन करा. सिंपल प्रश्न आला. तर मग आपल्याला 5 इयर प्लॅनचं नक्की आपण यश-अपयश कसं आहे? 12व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत काय केले? नंतर नीती आयोगाच्या माध्यमातून आपण काय केलंय? आणि त्याच्यातून आपल्याला यश काय मिळालं? अपयश काय मिळालं? नियोजन कसं फेल झालं? म्हणजे कुठल्या-कुठल्या पॉइंट्समध्ये फेल झालं? पॉवर्टी कशी आपली म्हणजे खूपच कमी झाली नाही किंवा पॉवर्टीला आपण कसं कमी वेटेज दिलेलं होतं किंवा अनएम्प्लॉयमेंट आपली कशी वाढलेली आहे किंवा पॉप्युलेशनचा ग्रोथ रेट जरी तो कमी दिसला तरी पॉप्युलेशन बऱ्यापैकी वाढलेलीच आहे. तर हे नियोजनामधले यश अपयश सुद्धा आपण त्याच्यामध्ये
लिहू शकतो ते आपण डिटेलमध्ये बोलताना बघूयाच. तर पॉइंट लक्षात घ्या, की इंडियन इकॉनॉमी आणि प्लॅनिंग संदर्भात इश्यू आहे. नंतर काय म्हणले, मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस म्हणजे एक प्रकारे रिसोर्सेसला आपल्याला मोबिलायझेशन करणं किंवा रिसोर्सेस जे आहेत तर त्यांना एकत्रीकरण करणं. त्याचबरोबर ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आणि एम्प्लॉयमेंटच्या बाबतीतले गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायच्यात पहिल्या पॉइंटमध्ये. म्हणजे एक प्रकारे वाढ, विकास आणि रोजगारावरती साधारणपणे आपल्याला इथं पॉइंट दिलेले आहेत. तर ते आपल्याला बघणं अपेक्षित आहे आणि याच्यामध्ये आपल्याला सिंपल प्रश्न येऊ शकतो. परत पुन्हा जो सेकंड हाल्फ आहे, की साधन संपत्ती. मग साधन संपत्तीमध्ये येतं काय नक्की? की मग आपली इथं सिंपल आहे, की वाढ आणि विकास. मग वाढ आणि विकास करत असताना नक्की कायच इश्यू येतात किंवा मग रोजगाराच्या बाबतीतला सध्याचा स्टेटस काय आहे? तर ह्या गोष्टी आपल्याला विचारल्या जातात. आता ह्याची एक जर झलक बघायचीच म्हटलं तर आपल्याकडे एरा अकॅडमी संकल्प सरांनी एक सॉर्ट आउट केलेलं टॉपिक वाईज प्रश्नांचं यू-पी-एस-सीचं. आपल्याला एक झलक बघायची झाली तर पहिल्या टॉपिकच्या आपण साधारणतः यू-पी-एस-सीने प्रश्न विचारलेले. काय-काय ते बघूया आणि मग आपला अप्रोच साधारणतः कसा असला पाहिजे. ॲट ते की पॉइंट आपण ओळखले पाहिजेत, की नक्की प्रश्न कुठे येतात. आता बघा हा सिलेबसचा पहिला पॉइंट इंडियन इकॉनॉमी आणि इश्यूजच्या संदर्भाने. आपण काय करूया, की खूप रिसेंटचा प्रश्न सोडा समजा 2025ला जो विचारलेला आहे तो प्रश्न सोडा. इनिशियलवाला आपण बघूया, की यू-पी-एस-सीने साधारणतः इनिशियलमध्ये प्रश्न नक्की काय विचारलेत, त्यावरून आपल्याला एक अंदाज येऊ शकतो. याच्यात एकदम त्यांनी जी क्रोनॉलॉजी दिली तर ते रिसेंटचे प्रश्न वरती घेतलेत आणि नंतर खाली सुरुवातीचे प्रश्न दिलेत. जसं बघा 2014 मध्ये एक प्रश्न आलेला आहे. त्याच्यामध्ये बघा काय म्हणले, व्हाईल वी फ्लॉन्ट इंडियाज डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे आपण काय म्हणतो, की डेमोग्राफिक डिव्हिडंडची खूप चर्चा करतोय. म्हणजे लोकसंख्या लाभांश आपण जो म्हणतोय किंवा जनसांख्यिकी लाभांश आपण ज्याला म्हणतो, तर त्याची खूपच आपण चर्चा करतोय. पण काय महत्वाचं आहे, की वी इग्नोर ड्रॉपिंग रेट्स ऑफ एम्प्लॉयबिलिटी म्हणजे थोडक्यात काय, जे रोजगाराचा रेट आहे, तर तो रोजगार मिळण्याचा रेटच ड्रॉप डाउन होतोय. म्हणजे एका साइडला आपण म्हणतोय, की आपला डेमोग्राफिक डिव्हिडंड खूप चांगला आहे. पण मग एका साइडला लोकांना रोजगारच मिळत नाही. मग हा विरोधाभास आहे ना. मग त्याच्यामध्ये पुढे काय म्हणले, व्हॉट आर वी मिसिंग व्हाईल डूइंग सो? म्हणजे हे करत असताना साधारणतः मग काय आपण गमावतोय? म्हणजे एका साइडला डेमोग्राफिक डिव्हिडंड चर्चा आणि एका साइडला रोजगार कमी होतोय. तर मग ह्याच्यात आपण नक्की लॉस कशाचा करतोय? आणि पुढे काय म्हणलंय, "व्हेअर विल द जॉब्स दॅट इंडिया डिस्परेटली नीड्स कम फ्रॉम?" आणि एक्सप्लेन म्हणले. क्वेशन मार्क देऊन एक्सप्लेन म्हणले. थोडक्यात काय, भारताला गरज असलेल्या म्हणजे भारताच्या लोकसंख्येला गरज असलेल्या नोकऱ्या साधारणतः कुठून येतील? एक्सप्लेन करा. किती मार्काला आहे? आधी जसं म्हणलं, की 12.5 मार्काचे प्रश्न यायचे. आता ते 12.5चे येत नाहीत. म्हणजे यू-पी-एस-सीमध्ये. थोडक्यात काय हा प्रश्न कुठून आला? प्रश्न आपल्याला उत्तर आत्ता लिहायचं नाही लगेच. आपण फक्त डिकोडिंग करतोय. प्रश्न आला आपल्याला सिलेबसच्या पहिल्या पॉइंटमधून. पहिल्या पॉइंटमध्ये दिलंय काय? भारतीय अर्थव्यवस्था, नियोजनाचे एक प्रकारे इश्यूज, समस्या आपण म्हणूया त्याला. आणि पुढे काय म्हणले? रिसोर्स मोबिलायझेशन, पुढे वाढ म्हणले, वृद्धी आणि विकास म्हटलेले आणि रोजगार म्हटले. म्हणजे एका प्रकारे इंडियन इकॉनॉमीचं बेसिक आपल्याला माहिती पाहिजे. इंडियन इकॉनॉमीचं स्ट्रक्चर माहिती पाहिजे. म्हणजे लोकसंख्येचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती पाहिजे. लोकसंख्येमध्ये कुठला वयोगट जास्त आहे आणि मग एका साइडला रोजगार हा जर पॉइंट आहे, तर रोजगाराचा स्टेटसही माहिती पाहिजे. म्हणजे एका साइडला डेमोग्राफिक डिव्हिडंड चांगला आहे, परंतु रोजगाराची संख्या कमी आहे. तर याच्या दोन्हीमध्ये आपल्याला डिफरन्स करता आला पाहिजे. हे बेसिक टॉपिकमधून कव्हर होतं आणि त्याच्यानंतर म्हणलं, की आपल्याला लागणाऱ्या नोकऱ्या कुठून येतील? मग वे फॉरवर्ड झाला त्याचा आणि हे एक्सप्लेन करायचं आपल्याला. तर अशा टाइपचे प्रश्न आपल्याला बेसिक इकॉनॉमीमधून येतील आणि हे येऊ शकतात. तर हे तुम्हाला डायरेक्टली सिलेबसमधून लिंक आहेत किंवा त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा इथं. आपण जर बघितलं तर एक प्रकारे काही याच्यामध्ये म्हणजे सामान्यतः कसं असतं, की एखादी कंट्री प्रायमरी सेक्टर, सेकंडरी आणि टर्शियरी म्हणजे शेती उद्योगाकडून काय म्हणले, तर शेती उद्योगाकडून एक प्रकारे म्हणजे शेतीकडनं उद्योगाकडे, इंडस्ट्री किंवा सेकंडरी सेक्टरकडे वळते आणि नंतर सर्व्हिस सेक्टरकडे म्हणजे असं फर्स्ट, सेकंड, थर्ड असं असतं. परंतु भारतात काय झालंय, की आपला सुरुवातीला शेतीचा जी-डी-पी जास्त होता, नंतर आपला सर्व्हिसचा वाढला. मग त्यावरतीच प्रश्न फ्रेम झालेला आहे. अगेन बेसिक इंडियन इकॉनॉमीवरती प्रश्न आहे आणि पुढे काय म्हणलं, की उद्योगाच्या तुलनेत सेवाचे प्रचंड वाढीची कारणे काय आहेत? मग बेसिक कारणं तुम्हाला आठवली पाहिजेत किंवा बेसिक कारणं तुम्हाला सांगता आली पाहिजेत. आणि त्याच्यानंतर दुसरा सब क्वेशन काय आहे, की मजबूत औद्योगिक पायाशिवाय म्हणजे जो बेस लागतो आपला इंडस्ट्रीचा, मजबूत औद्योगिक पायाशिवाय भारत विकसित देश बनू शकतो का? त्यांनी आपल्याला क्वेश्चन केलंय. जर आपला इंडस्ट्रियल बेस हा मजबूत नसेल, स्ट्राँग नसेल, तर आपण विकसित देश होऊ शकतो का? हे आपल्या विचारांवर सोडले. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, की तुमची थिंकिंग प्रोसेस ही वाढली पाहिजे. फक्त तुम्ही कुठून तरी नोट्स वाचल्या, काहीतरी काहीतरी बुक्स वाचलं, तर त्याच्यातनं कंटेंट केलं, तसं होणार नाहीये. इलॅबोरेटिव्ह विचार करा. सिलेबसचा पॉइंट डोक्यात ठेवा आणि त्याच्या आजूबाजूने विचार करा. तर तुम्ही जेवढं जास्त थिंकिंग कराल आणि ते थिंकिंग पेपरवरती उतरवाल ना, तर तेवढं तुमचा हा टॉपिक म्हणजे ओव्हरऑल आणि कुठल्याही जी-एस लागेल.
आता हिस्ट्रीसारखा, पॉलिटीसारखा त्याच्यात बरचसं एक्झॅक्ट आपल्याला तोच भाग लागणार आहे, कंटेंट लागणार आहे. पण त्याला सुद्धा प्रश्नाच्या अँगलने कसं लिहिता येईल ना, तर त्याचा विचार केला पाहिजे. तर ते इथं आपल्याला जमू शकतं. तर असे प्रश्न विचारात घ्या. म्हणजे हे आपल्याला प्रश्न दाखवायचं कारण काय? तर बेसिक सिलेबसमधून येतात हे दाखवण्याचा पहिला मुद्दा आहे. किंवा आता इथे बघा काय म्हणलेलं आहे, की द नेचर ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ इन इंडिया रिसेंट टाईम आणि डिस्क्राईब जॉबलेस ग्रोथ. आता जॉबलेस ग्रोथ हा सुद्धा आपण बेसिक बघतो ना, की आपल्या इकॉनॉमीमध्ये जे आपल्या स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट जे आहे किंवा स्ट्रक्चरल आपल्याकडे जी समस्या आहे, संरचनात्मक बेरोजगारी आपण ज्याला म्हणतो, तर ती आहेच आहे. आपल्या स्ट्रक्चरमध्येच इश्यू आहेत. म्हणजे आपल्याकडे स्किल डेव्हलपमेंट नाहीये किंवा आपल्याकडे जी एज्युकेशन सिस्टम आहे, तर त्याचे इश्यूज आहेत. लोकं पास आउट झाले तर त्यांना जॉब मिळत नाहीत एक्झॅक्ट. तर एक प्रकारे इकॉनॉमिक ग्रोथ आणि जॉबलेस आपली ग्रोथ कशी आहे? तर आपल्याला तो पॉइंट ऑफ व्ह्यू मान्य आहे का? आणि त्याच्यावरती आपल्याला काय म्हणले आर्ग्युमेंट इन फेवर ऑफ युअर ॲन्सर. जर मग आपल्याला मान्य असेल तर आपला आर्ग्युमेंट किंवा आपलं मत त्याच्याबद्दल व्यक्त करायचं आहे. अशा टाईपचा प्रश्न अगेन सिलेबसच्या पहिल्या पॉइंटला लिंक करणं. आता जास्त प्रश्नावरती न जाता आपण काय करूया, की परत एक-एक पॉइंटला पुढे जाऊया. आता बघा, सेकंड पॉइंट काय म्हणले, सर्वसमावेशक वाढ आणि त्याच्यातून उद्भवणाऱ्या समस्या. अगेन बेसिक पॉइंट आहे, की इन्क्लुसिव्ह ग्रोथ आणि इश्यूज अरायझिंग फ्रॉम इट. आता इन्क्लुसिव्ह ग्रोथ म्हणजे काय? सिंपल एक जर बघितलं तर एक साध्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या देशामधल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक समाजातल्या घटकाला एकत्र घेऊन प्रत्येकाची काय करणं, तर वाढ करणं, प्रत्येकाचा विकास करणं. म्हणजे मग त्याच्यामध्ये काय येईल? पॉवर्टीमध्ये जे असतील तर त्यांना पॉवर्टीमधनं बाहेर काढायचं. ज्यांना रोजगार नाही तर त्यांना रोजगार द्यायचे. ज्यांना शिक्षणाच्या सुविधा नाही त्यांना शिक्षण द्यायचं. ज्यांना आरोग्य नाही तर त्यांना त्या बेसिक सुविधा द्यायच्या. मग आता इन्क्लुसिव्ह ग्रोथ म्हणजे काय सिंपल प्रश्न येऊ शकतो. व्हॉट डू यू मीन बाय इन्क्लुसिव्ह ग्रोथ आणि त्याच्या समोरचे चॅलेंजेस काय आहेत किंवा त्याच्या समस्या काय आहेत असा बेसिक आपल्याला प्रश्न येऊ शकतो किंवा नक्की भारताने त्याच्यासाठी काय इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत असा एखादा बेसिक प्रश्न येऊ शकतो. तर मग इन्क्लुसिव्ह ग्रोथ आपल्याला माहिती पाहिजे. मग इन्क्लुसिव्ह ग्रोथसाठी आपल्याला 11th 5 इयर प्लॅन असेल, इव्हन त्याच्याही आधी जे रिसेंटच्या म्हणजे 9-10 पासूनच्या ज्या आपल्याला पंचवार्षिक योजना बघायला मिळतात, तर त्याच्यामध्ये हे तत्त्व राबवलेलं पाहायला मिळतं. सर्वसमावेशक वाढ. मग सर्वसमावेशक वाढ नक्की कशी आहे? त्याच्यामध्ये नक्की कुठले घटक आणले होते? अशा रिलेटेड आपल्याला प्रश्न बघायला मिळतील. अगेन एखाद्या प्रश्नाची आपण झलक बघूया, की इन्क्लुसिव्ह ग्रोथ, सर्वसमावेशक वाढ आणि त्याच्यातून उद्भवणाऱ्या समस्यावरती साधारणपणे कसा प्रश्न येऊन गेलेला आहे. म्हणजे आपल्याला आयडिया येईल, की नक्की आपण कसा अप्रोच केला पाहिजे. बघा आता हा टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं, म्हणजे रिसेंटचे अगेन प्रश्न सोडा, आपण सुरुवातीचे बघूया, की यू-पी-एस-सीने साधारणतः त्याच्यावरती कसे प्रश्न विचारले. तर बघा आता इथं हा बऱ्यापैकी मोठा प्रश्न दिसतोय, की त्याच्यामध्ये कॅपिटलिझमच्या बाबतीत विचारले, की साधारणतः आपण म्हणतो, की भांडवलशाहीने काय केलं, की जागतिक जे इकॉनॉमी तर त्याला एका उच्च लेव्हलला नेलं. जसं आपण युरोपियन कंट्रीजमध्ये बघतो, की कॅपिटलिझम तिकडे सुरू झालं. मग त्याच्याकडे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन आली वगैरे, वगैरे. तर मग तरी काय म्हणले, की बऱ्याच वेळा अतिदूरदर्शीपणाला प्रोत्साहन देते आणि गरीब श्रीमंतातील विस्तृत विषमतेस हातभार लावते. सिंपल काय म्हणले, अतिदूरदर्शीपणा जो आहे किंवा एक प्रकारे याच्यामध्ये काय ना, की गरीब आणि श्रीमंतांमध्ये डिस्पॅरिटी निर्माण होते. एक प्रकारे विषमता निर्माण होते आणि याच बाबतीत भारतामध्ये सर्वसमावेशक वाढ घडवून आणण्यासाठी भांडवलशाहीवर विश्वास ठेवणे आणि त्याचा अवलंब करणे योग्य ठरेल का? चर्चा करा. प्रश्न जरी मोठा दिसत असेल, तर बेसिक आपल्याला प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे, की एका साइडला काय केलं, की भांडवलशाही जागतिक लेव्हलला जी झालेली आणि त्याच्यामुळे ज्या कंट्रीजची डेव्हलपमेंट झाली, म्हणजे एक प्रकारे ग्रोथ झालेली आणि त्याच्यामधून जे काही आपण त्याला म्हणतो, की अप्रोचेस ठेवलेले आहेत. तर त्या अप्रोचेसला एक प्रकारे आपण काय म्हणतो, की डिस्पॅरिटी निर्माण होते किंवा एक प्रकारे आपण म्हणतो, की श्रीमंत आणि गरिबामध्ये जी काही दरी निर्माण होते, तर ती दरी निर्माण झाली आणि त्याचा भारताच्या बाबतीत जर विचार केला, तर भारताला खरंच ते लागू आहे का? किंवा भारताच्या बाबतीत नक्की आपल्याला ते केलं जाऊ शकतं का? इन्क्लुसिव्ह ग्रोथच्या बाबतीत. म्हणजे इन्क्लुसिव्ह ग्रोथ हा पॉइंट आला फक्त त्यांनी ॲप्लिकेशन बेस दिलेलं आहे. इव्हन आपल्याला सिंपल प्रश्न येऊ शकतो. इव्हन यू-पी-एस-सीने इथं काही सिंपल आपला प्रश्न विचारलेला आहे. जसं की आता बघा, हा पण प्रश्न आहे. जसं भारताच्या संदर्भात निष्काळजी आणि निरुपयोगी म्हणजेच काय? तर केअरलेस आणि युजलेस जी मॅन पॉवर आहे, मनुष्यबळाचा समावेश असलेल्या सर्वसमावेशक वाढीसमोरील आव्हानावर भाष्य करा. म्हणजे थोडक्यात काय? भारतामध्ये जे इन्क्लुसिव्ह ग्रोथला चॅलेंजेस आहेत, तर त्याच्यावरती भाष्य करा. परंतु त्या इन्क्लुसिव्ह ग्रोथमध्ये काय केअरलेस आणि युजलेस मॅन पॉवर आहे आपल्याकडे. तर मग त्याच्यावरती भाष्य करा आणि सजेशन द्या. म्हणजे 2 गोष्टीवरती प्रश्न आला, की एकतर कमेंट करा आणि सजेशन द्या, की मेजर्स टू बी टेकन फेसिंग थीस चॅलेंजेस. म्हणजे ह्या चॅलेंजेसला आपल्याला म्हणजे एक प्रकारे त्याचा मिटिगेट करण्यासाठी किंवा त्या आव्हानावरती मात करण्यासाठी आपल्याकडनं की काय उपाययोजना असू शकते, या बाबतीत आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे अगेन सिलेबसच्या पॉइंटला धरून त्याच्या आजूबाजूचे पॉइंट आहेत किंवा आपल्याला एक प्रकारे थॉट करायला होतं, की नक्की
सध्याची इंडियन इकॉनॉमीची सिच्युएशन काय? किंवा इंडियन इकॉनॉमीचा ओव्हरव्ह्यू आणि त्यातल्या पॉइंट्सवरती आपल्याला प्रश्न आहे. तो सिलेबसला फॉलो करणं खूप गरजेचं आहे आणि सेम यू-पी-एस-सीचेच प्रश्न येतील वगैरे असं बिलकुल नाहीये. प्रश्न सोप्या लेव्हलचे येणार आहेत. फक्त तुम्ही लिहायचे. तुम्ही जर लिहिलं नाही तर तुम्हाला मार्क नाही येणार. तुम्ही रिसेंटचा ॲग्रीकल्चर मेन्सचा रिझल्ट बघा. ॲग्रीकल्चरला किती मार्क आलेत? बहुतेक काहीतरी एका पेपरला 200 पैकी टॉपर 180च आहे. म्हणजे त्या कॅन्डिडेटने जर 200 पैकी पेपर लिहिला असेल, तर पर प्रश्नामध्ये त्या कॅन्डिडेटचे मग मार्क गेले किती? 2-2 मार्क फक्त गेले. म्हणजे एवढे मार्क त्या कॅन्डिडेटला पडलेत. असं एक आपण ऑन एन एव्हरेज जर काढलं तर. म्हणजे जर आपण एक 20 याच्याबद्दल जर प्रश्न बघितला तर 20 मार्काचा वगैरे. पण सांगायचा पॉइंट काय आहे, तर याच्यामध्ये म्हणजे 90% मार्क पडतायत म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. तर माहिती नाही आता एक्झॅक्ट की पेपर कसे तपासावे तो भाग वेगळा, पण आपण लिहिणं गरजेचं आहे. आता पुढचा बघा सरकारी अर्थसंकल्प. आता सरकारी अर्थसंकल्प किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये गव्हर्नमेंट बजेटिंग म्हणतो. तर याच्यात सुद्धा बेसिक प्रश्न येतात. इव्हन आपल्याकडे जे बजेट मांडलं जातं त्याचं एक बेसिक बजेटमध्ये बजेटचे काही प्रकार आहेत. त्याच्यामध्ये मग आपलं ट्रॅडिशनल बजेट असू द्या किंवा मग एक प्रकारे बॅलन्स बजेट असू द्या, झिरो बेस बजेट असू द्या, जेंडर बजेट असू द्या किंवा मग त्याच्यामध्ये आउटकम, परफॉर्मन्स बजेट हे जे बजेटचे टाइप आहे, तर ते बेसिक माहिती पाहिजे. आणि रिसेंट जे आपलं बजेट मांडलंय, तर कदाचित त्या बजेटच्या रेफरन्सने काही एखादी योजना किंवा काही एक फ्युचर प्रॉस्पेक्ट मांडला असेल गव्हर्नमेंटने, तर त्या बाबतीत आपल्याला प्रश्न येतात. त्यामुळे रिसेंटच्या बजेटबद्दल सुद्धा अवेअरनेस असला पाहिजे. तर हे जे पहिले 3 पॉइंट आहेत, तर इकॉनॉमिक्सचे आणि परत पुढचे जे 3 पॉइंट आहेत त्याच्याकडे आपण जाऊया आणि नंतर मग ॲग्रीकडे येऊया आपण. बघा आता, इथं जर साधारणपणे बघितलं आपण, की पुढच्या ज्या 3 पॉइंटवरती आलो तर आपण इकॉनॉमिक्सच्या म्हणजे 8, 9 आणि 10 नंबरचा पॉइंट. बघा आता ह्या 8 नंबरच्या पॉइंटमध्ये काय म्हणलंय, भारतीय अर्थव्यवस्थेवर म्हणजे भारतीय म्हणजे तिथं शब्द तरी नसला तरी अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे परिणाम, म्हणजे लिबरलायझेशनचे परिणाम काय झाले? म्हणजेच आपल्याला एल-पी-जी बद्दल विचारलेलं आहे. 1991च्या नंतर काय गोष्टी घडल्या त्या बाबतीत प्रश्न आहे. म्हणजे सिलेबसचा पॉइंट आहे. तर उदारीकरणाचे परिणाम काय झाले? नंतर काय म्हणले? औद्योगिक धोरणातील बदल. म्हणजे ज्या इंडस्ट्रियल पॉलिसीज आहेत, इव्हन मग बेसिक आपली तुम्ही 1956 ची पॉलिसी घ्या किंवा 91चं औद्योगिक धोरण घ्या. तर औद्योगिक धोरणातील बदल आणि औद्योगिक विकासावर त्याचा परिणाम काय झाला? तो इंडस्ट्रियल पॉलिसी आली तर त्याचा इफेक्ट कसा झाला? बेसिक आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर या बाबतीत आपल्याला एल-पी-जीच्या बाबतीतल्या गोष्टी विचारल्यात किंवा त्या काळातल्या घडलेल्या गोष्टी, त्याच्यानंतर काय इम्पॅक्ट झालेत ते आणि कंटेम्पररी सुद्धा त्याचा रेफरन्स आपल्याला येऊ शकतो. आता याचा जर बघायचा झाला 8 नंबरच्या याचा पॉइंटचा प्रश्न, तर आपण एखादा प्रश्न घेऊया, म्हणजे तुम्हाला एक अंदाज त्याच्यामध्ये येऊन जाईल. यामध्ये बघा, आता हा पॉइंट आहे, ज्याच्याबद्दल आपण बोललो, की लिबरलायझेशन वगैरे या पॉइंटवरती. यामध्ये जर आपण बघितलं, अगेन इनिशियल लेव्हलचा त्याचा प्रश्न बघूया. यू-पी-एस-सीने नक्की काय विचारलंय त्यावरती. बघा, आता बेसिक काय आहे 2013चा प्रश्न आहे. आता तेव्हा तर आपला जी वगैरे आलेलंही नव्हतं. 2017ला आपल्याकडे जी आलंय. तर डिस्कस रॅशनल ऑफ इंट्रोड्यूसिंग गुड्स एंड सर्व्हिसेस म्हणजे जी लागू करण्यामागचा तर्क काय नक्की? का लागू करायचं? बेसिक. त्याच्यानंतर ब्रिंग आउट क्रिटिकली द रिझन्स ऑफ डिले इन रोल आउट इट्स रिजिम. आता ठीक आहे, प्रश्न हा थोडासा जुना झाला. म्हणजे एक प्रकारे आता जी अंमलबजावणीवर का लांबणीवर पडली? का लवकर करत नाहीत? अशा टाईपचा तो एक प्रश्न आहे. पण मग जी रिफॉर्म मग आपल्याला जे 91ला जे आपण रिफॉर्म्स स्वीकारले, तर त्याच्यात टॅक्स रिफॉर्म सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. मग केळकर समितीचा उल्लेख आला पाहिजे. त्यांनी का नक्की आपल्याला रिफॉर्म सुचवले किंवा मग सेल्स टॅक्स असेल, वेगवेगळ्या स्टेटमध्ये जे सेल्स टॅक्स आहेत किंवा इतर टॅक्सेस आहेत, जे आपल्याला इनडायरेक्ट टॅक्समध्ये आहेत आणि मग मल्टिपल इनडायरेक्ट टॅक्स आपण एकत्र केले, तर ही नंतरची डेव्हलपमेंट. म्हणजे आपण घटना दुरुस्ती केली, नंतर आपण जी सगळे टॅक्स ॲड केले आणि आपण हा एक वन नेशन वन टॅक्स एक प्रकारे आणलेला आहे. तर हे एक प्रकारे समजा आपण म्हणू की जुना क्वेश्चन झाला. पण क्वेश्चनचं बेसिक लक्षात द्या, की आफ्टर रिफॉर्म्सच्या बाबतीतला हा क्वेश्चन आहे. इंडस्ट्रियल बद्दलचा एखादा क्वेश्चन असेल तर बघूया. आता बघा, हा सिंपल क्वेश्चन 12 नंबरचा हा कधी 2013लाच आलेला आहे 10 मार्काचा. काय म्हणलेलं आहे क्वेश्चनमध्ये? तर एक्झामाइन करायचं आपल्याला एक प्रकारे त्याच्यावर म्हणजे इम्पॅक्ट ऑफ लिबरलायझेशन ऑन कंपनीज ओन्ड बाय इंडियन्स. सिलेबसचा पॉइंट बघा. काय म्हणलेलं आहे? अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे परिणाम. फक्त त्याच्यात कीवर्ड काय टाकला आहे, की उदारीकरणाचे परिणाम भारतीय कंपन्यांवर. म्हणजे कंपनी हा शब्द आलेला आहे त्याच्यामध्ये. आता बघा पुढे काय म्हणलेलं आहे याच्यात? तर इम्पॅक्ट ऑफ कंपनीज ओन्ड बाय इंडियन म्हणजे भारतीय मालकीच्या कंपन्यांवरती इम्पॅक्ट कसा झालाय आणि आर दे कॉम्पिटिंग विथ एम-एन-सी सॅटिस्फॅक्टरी. तो सिंपल काय आता एल-पी-जी नंतर म्हणजे आपण जागतिकीकरणाकडे गेलो.
मल्टिपल कंपन्याला आपल्या देशामध्ये आपण एंट्री दिली, एफ-डी-आय आला. सो एम-एन-सी आल्या, मल्टिनॅशनल कंपन्या भारतात आल्या. मग परराष्ट्रीय कंपन्या तर भारतात आल्यात आणि भारतातल्या कंपन्यांवरती एकतर परिणाम कसा झाला आणि भारतीय कंपन्या कॉम्पीट करू शकतात का सॅटिस्फॅक्टरीली, म्हणजे समाधानकारकपणे कॉम्पीट करतायत का एम-एन-सी सोबत? तर आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे, स्पर्धा करतायत का समाधानकारकपणे? कॉम्पीट करतायत का? आणि करतायत, न करतात हा आपला उत्तराचा भाग झाला. चर्चा करा. तो सिंपल थॉट करायचा याच्यावरती, की एल-पी-जीचे बेसिक तत्व काय होते? मग त्या तत्वानंतर म्हणजे आपण आपल्या देशात नक्की कशाला दिलेलं आहे. मग एफ-डी-आयला चालना असू द्या. सगळ्यात महत्त्वाचं मग इंडस्ट्रियल रूल्स रेग्युलेशन आपण कमी केले. मग त्याच्यामध्ये नक्की काय झालं? इव्हन मग पुढच्या काळामध्ये कॉम्पिटिशन ॲक्ट आला आपल्याकडे 2000 साली. कॉम्पिटिशन ॲक्टमुळे नक्की काय झालं? मग आपल्याकडे आधी फेरा ॲक्ट होता. फेमा आला त्याच्यामध्ये. इव्हन मग आपल्याकडे ह्याच्या डेव्हलपमेंट झाल्यात. तर त्या डेव्हलपमेंटमुळे नक्की इंडियन कंपन्यांवरती काय परिणाम झाला किंवा मग एम-एन-सीला काय फायदा झाला, या बाबतीत आपल्याला बोलायचंय. सिलेबसला धरून पॉइंट आहे. नंतर वरती एखादा रँडमली क्वेशन जसं कंपनी बिल जे 2013चं आहे, तर त्याच्यावरती तो करंटचा प्रश्न आलेला आहे. इथं बघितलं सेजवरती प्रश्न आहे. कारण का सेजसुद्धा हा एक घटक बघितला तर तो एल-पी-जीच्या नंतरचीच डेव्हलपमेंट आपली आहे. तिथे प्रश्न आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये कराव्या लागतील. आता नंतर जर इथला बघितला, तर पायाभूत सुविधा हा महत्त्वाचा पॉइंट आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. तर पायाभूत सुविधांमध्ये थेटपणे काय म्हणलं एनर्जी, पोर्ट्स, रोड, विमानतळं, रेल्वे इत्यादी. तो प्रत्येक छोटा-छोटा पॉइंट आहे, पण त्याच्यामध्ये खूप सारे. मग जर आपण म्हणूया की ऊर्जेसाठी आपण काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केली किंवा मग पोर्टसाठी काय केले का? त्याच्यामधल्या काही योजना आहेत का? एखाद्या योजनेवरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. जसं सागरमाला झालं किंवा मग पीएम गतिशक्ती झालं किंवा मग आपल्याला इथं विमानतळाच्या बाबतीत झालं किंवा रस्ते विकास वगैरे झालं. मग समजा प्रधानमंत्री सडक योजना आहे, ग्राम सडक योजना, तर त्याच्याबद्दल सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो. तर हे पायाभूत सुविधाचे घटक आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. तर त्याच्यामधले सुद्धा आपल्याला प्रश्न येतील, आले असतील आणि नंतर काय दिलंय गुंतवणूक प्रतिमाने. आता इंग्लिशमध्ये जर बघितलं तर याला काय म्हटलं जातं? इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स म्हटलं जातं, गुंतवणूक प्रतिमान. म्हणजे इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स कुठले आहेत? तर आपल्याकडे जी गुंतवणूक एक प्रकारे केली जाते, एक प्रकारे शासनही करतं, प्रायव्हेट सेक्टरही करतं आणि शासन प्रायव्हेट मिळूनही करतं किंवा जॉइंट व्हेंचर्स असतात. म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आपण ऐकलं असेल. पी तत्वावरती गुंतवणूक. मग त्याच्यामधले वेगवेगळे मॉडेल्स पण असतात. मॉडेल्समध्ये काय आहे? समजा बी मॉडेल आहे. बिल्ट ऑपरेट ट्रान्सफर असेल. बोल्ट आहे त्याच्यामध्ये किंवा एक प्रकारे लीजिंगचं मॉडेल असतं किंवा मग ओनरशिपचं मॉडेल्स असतं. तर असे बरेचसे जे मॉडेल्स आहेत, तर त्यावरती आपल्याला प्रश्न प्रामुख्याने बघायला मिळतात. आपण जर याचे काही प्रश्न बघितले समजा, तर आपल्याला लक्षात येईल की नक्की काय याच्यामध्ये विचारताय. बघा, सायन्स टेक. हां. आता बघा 2013चा हा प्रश्न आहे आणि काय म्हणलेलं बेसिकली अडॉप्शन ऑफ पी मॉडेल म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप फॉर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ऑफ द कंट्री हॅज नॉट बीन फ्री ऑफ क्रिटिसिझम. म्हणजे बेसिकली काय, आपण पी मॉडेल जरी राबवलं, तरी ते टीकेपासून काय अलिप्त राहिलेलं नाही. त्याच्यावर टीका केलीच गेलेली. मग काय म्हटलेलं बघा, क्रिटिकली डिस्कस प्रोज अँड कॉन्स ऑफ द मॉडेल. सिंपल प्रश्न आहे. प्रोज अँड कॉन्स तुम्ही अशा टेबल फॉर्मॅटमध्ये दिली ना, प्रोज आणि कॉन्स म्हणजे एक प्रकारे त्याच्या काय गुण आणि दोष अशा टाइपमध्ये जरी लिहिलं तुम्ही, तरीही चालेल. पी मॉडेल म्हणजे एक प्रकारे काय देशाच्या पायाभूत सुविधा विकासासाठी पी मॉडेल तत्त्वाचा अवलंब करणं. त्याला काही म्हणजे सगळ्यांचीच मान्यता असते ना, टीका केली जाते. आता समजा अंबानीला काहीतरी चालवायला दिलं किंवा अंबानीने भागीदारी केली किंवा अदानीने आता पोर्ट्स बाबतीत किंवा म्हणा इव्हन आता एअरपोर्टच्या बाबतीत सरकारसोबत काही ठिकाणी पार्टनरशिप आहे किंवा काही ठिकाणी कंप्लीटच ते चालवायला घेतलेले. तर फॉर एक्झाम्पल एखादं एअरपोर्ट अदानीने चालवायला घेतलं आणि त्याच्यात पार्टनरशिप केली गव्हर्नमेंटसोबत, तर त्याच्यावर टीका होणारच आहे. का तर बाबा तुमच्याच लोकाला दिलं वगैरे, वगैरे अशा. तो आपल्याला उत्तरात काय लिहायचंय, की हे जर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आहे, तर बेसिक मॉडेल काय? मॉडेलचं बेसिक लिहायचं. त्याच्यानंतर या मॉडेलच्या बाबतीत आपल्याला जर म्हटलं, तर ती टीका का केली जाते? तर ती टीका का केली जाते? तर बेसिक आता इथं प्रश्नातच थेटपणे काय म्हणले, की त्या मॉडेलचे गुण आणि दोष व टीकात्मक चर्चा करायची आपल्याला. तो चर्चा केली त्याचे मग गुण काय? त्याचे दोष काय? तुम्ही टेबल फॉर्मॅटमध्ये लिहा किंवा तुम्ही पॉइंट फॉर्मॅटमध्ये लिहा, तरीही चालू शकतं. पण प्रश्न कुठून आलाय? सिलेबसच्या पॉइंटमधून आलाय. इनिशियल लेव्हलला आपल्याला असे प्रश्न आपण एक्स्पेक्ट करायला पाहिजेत. किंवा नंतरच्या ह्याच्यामध्ये बघा, राइट ए नोट ऑन ग्रीन एनर्जी कॉरिडॉर, एलिव्हेट द प्रॉब्लेम ऑफ कन्व्हेन्शनल एनर्जी. आता तसा बघितला तर हा इन्फ्रास्ट्रक्चरलाही थोडा रिलेट होतो आणि समजा गुंतवणूक मॉडेलला आहे. एक प्रकारे काय ग्रीन एनर्जी कॉरिडॉर आपण जो बनवणार, तर एक प्रकारे जे कन्व्हेन्शनल सोर्स आहेत, म्हणजे जे पारंपरिक ऊर्जा स्रोत आपण वापरत आलोत, तर त्याला एक प्रकारे कसा तो रिप्लेस करतोय किंवा कसा एलिव्हेट करणार आहे, ती जी समस्या आहे आपली,
तर त्याला कसं तो दूर करणार आहे याच्या संदर्भाने आपल्याला प्रश्न तो पाहायला मिळतो. म्हणजे अगेन बेसिक सिलेबसच्या पॉइंटवरती आपल्याला प्रश्न हे बघायला मिळतात. त्यामुळे एक काळजी घ्यायची, की हे जे इकॉनॉमिक्सचे आपण टोटल 6 पॉइंट बघितले, तर तुम्हाला याच्यामधल्या बेसिक्स गोष्टी माहिती पाहिजे. फक्त प्रिलिम्सच्या गोष्टी नाही, तर त्याच्यापुढे थोडंसं ॲडव्हान्स जाऊन सिलेबसच्या पॉइंटला डिकोड केलं ना, की आपल्याला त्याची उत्तरं मिळतात. सो हे झालं इकॉनॉमिक्सबाबत. आपल्याला आता पुढे ॲग्रीकल्चरचे पॉइंट 4 पॉइंट आहेत, तर ते प्रमुख 4 पॉइंट बघायचे आहेत आणि ते थोडेसे इलॅबोरेटिव्ह आहेत. कारण का त्याच्यामध्ये स्पेसिफिक पॉइंटवरती सुद्धा प्रश्न आहे. जसं की समजा आपण म्हणूया, इथं पर्टिक्युलर काय आलं, की साठवण हा शब्द आहे फक्त. म्हणजे एक प्रकारे काय प्रमुख पिकं आणि पीक पद्धती. सो शेतकऱ्यांचं पीक साठवण. सो मग त्याच्यामध्ये बफर स्टॉकवरती प्रश्न असू द्या किंवा एक प्रकारे साठवण म्हणजे जे स्टोरेज आहे, तर त्याच्या इन्फ्रावरती प्रश्न असू द्या. तर असे प्रश्नही आपल्याला एक्सपेक्टेड आहेत. आता बघा, एक पॉइंट ॲग्रीकल्चरचा पहिला पॉइंट बघूया. ॲग्रीकल्चरच्या 4 पॉइंटपैकी पहिला पॉइंट बघा इथला. तर देशाच्या विविध भागातील प्रमुख पिके आणि पीक पद्धती. हा टॉपिक खूप वाईड आहे. म्हणजे वाईड म्हणजे काय? तर खूप मोठा त्याला डायमेन्शन्स आहेत. तर देशामधले प्रमुख पीक आणि पीक पद्धती. मग आपल्याकडे क्रॉपिंग सिस्टम काय आहे? तर ही क्रॉपिंग सिस्टमचा जर विचार केला, तर क्रॉपिंग सिस्टम एक प्रकारे किंवा पॅटर्न आपण त्याला म्हणतोय. तर ते क्रॉपिंग पॅटर्न कसे आहेत? मग समजा कोस्टल रिजनमध्ये काय आहेत? किंवा नॉर्थ इंडियामध्ये काय आहेत? पंजाब, हरियाणा रिजनमध्ये काय आहेत? ईस्ट इंडियामध्ये काय आहेत? किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये काय आहेत? एक प्रकारे प्रश्न हा येऊ शकतो, की महाराष्ट्रामधला क्रॉपिंग पॅटर्न एक्सप्लेन करा. येऊ शकतो. कारण का विथ रेफरन्स टू महाराष्ट्र आपल्या सिलेबसमध्येच म्हणलेलं आहे. तो तसा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. नंतर पुढचा चा पॉइंट काय आहे, की इथं जर आपण इंग्लिशमध्ये बघितला, तर बघा काय म्हणले, तर डिफरंट टाइप्स ऑफ इरिगेशन आणि इरिगेशन सिस्टम. डिफरंट टाइप्स ऑफ इरिगेशन आणि इरिगेशन म्हणजे जलसिंचनाच्या बाबतीतल्या ज्या काही तरतुदी आहेत. मग आपल्याला वॉटर यूज इफिशियन्सीवरती प्रश्न येऊन गेलेला आहे किंवा एक प्रकारे इरिगेशन जर आहे, तर इरिगेशनचे टाइप्स आहेत. मग तुम्ही मायक्रो इरिगेशनला जा किंवा मग आपल्याकडे फ्लडिंग वगैरे जे केलं जातं, म्हणजे पाटानं पाणी वगैरे देणं, ह्या बेसिक गोष्टीवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात किंवा विचारले जाऊ शकतात. सिंचन पद्धती नक्की काय? आणि याच्यामध्ये जर बघितलं तर विविध प्रकारचे सिंचन म्हणजे काय? तुम्ही विहिरीतून पाणी देताय, कूपनलिका बोरवेलमधून घेताय का कॅनलमधनं आहे किंवा तलावामधनं पाणी आणताय किंवा रेन वॉटर म्हणजे पावसाच्या पाण्यावरची शेती आणि त्याच्यामधून मग कुठल्या पद्धतीने तुम्ही शेतीला पाणी देताय. तर यावरती आपल्याला प्रश्न येतील किंवा याच्यामध्ये आपल्याला साधारणतः त्याचा स्टेटस वगैरे काय, तर असे प्रश्न अपेक्षित आहेत. तर हे झालं सिंचन पद्धती, स्टोरेजबद्दल आपण बोललोच. पुढे काय म्हणले बघा, शेती उत्पादनांची वाहतूक आणि विपणन. प्रोड्यूसची एक प्रकारे ट्रान्सपोर्टेशन आणि मार्केटिंग. विपणन म्हणजे काय? मार्केटिंग. सो उत्पादनं जे आहेत, मग मार्केटिंग मग ह्याच्यामध्ये काय आलं आपलं ए आलं, ई-नाम वगैरे आलं. तर मग त्याच्यामध्ये विपणन कसं-कसं करतोय ते किंवा त्याचं मार्केटिंग कसं करतोय आणि ते ट्रान्सपोर्टेशनमधले इश्यूज वगैरे. इथं प्रश्न तयार होऊ शकतो. सिंपल आपल्याला विचारलं जाईल, की आपल्याकडे जी काही विपणन व्यवस्था आहे, मार्केटिंग सिस्टम आहे, तर ती नक्की कशी आहे? किंवा मग नाम म्हणजे काय? सॉरी ई-नाम म्हणजे काय? आणि ई-नामला एक्सप्लेन करा, की ती नक्की कशी वर्क होते? सिंपल प्रश्न आपल्याला येऊ शकतो. ठीक आहे, ते लक्षात घ्या. आणि पुढे काय म्हणले त्याच्यामध्ये बघा, त्याच्या मर्यादा काय? संबंधित अडचणी काय? सो अगेन प्रोड्यूसच्या बाबतीतल्या ट्रान्सपोर्टेशनचे इश्यू काय? त्या समस्या कशा सोडवायच्या? असे प्रश्न येतील आणि नंतर शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी ई तंत्रज्ञान. सो आपल्याला ई तंत्रज्ञान जे म्हणले, की इथं बघा, ई टेक्नॉलॉजी इन द एड ऑफ फार्मर्स म्हणजे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आपल्याकडे ई तंत्रज्ञान कुठले आलेत? तर मग ह्या सगळ्या गोष्टींच्या रेफरन्सतून आपल्याला येऊ शकतं, की मग असे ई टेक्नॉलॉजी आल्यात, की आज शेतकरी मोबाईलवरून सुद्धा आपली इरिगेशन सिस्टम म्हणजे पाण्याची सुविधा तिथं शेताला देऊ शकतो. त्याचा स्टेटस बघू शकतो. आपल्याकडे वेदरच्या सिस्टम आहेत, त्याच्यामध्ये क्लायमेट चेंज बाबतचे अपडेट्स मोबाईलवरती मिळतात. तर ह्या ई टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतीमध्ये कसं इनपुट्स देऊ शकतात किंवा शेतीचा एक प्रकारे चांगलं उत्पादन घेण्यामध्ये त्याची मदत होऊ शकते. या सगळ्या गोष्टींमध्ये ई टेक्नॉलॉजी कोणत्या-कोणत्या हे आपल्याला रिसेंटच्या गोष्टीवरून बघणं आवश्यक आहे. तर असं हे मोठा पॉइंट आहे. इव्हन ॲग्रो इकॉनॉमी आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे कंप्लीटली इकॉनॉमिक्स वेगळंच, कंप्लीटली वेगळं असं म्हणून चालणार नाहीये. तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं की ॲग्री हा बेस आहे, पण त्याला इकॉनॉमीची पण जोड द्यावी लागणार आहे. आता नंतरचा टॉपिक बघा, काय म्हणलंय इश्यूज रिलेटेड टू डायरेक्ट आणि इनडायरेक्ट फार्म सबसिडी. आणि पुढे म्हणलंय मिनिमम सपोर्ट प्राइजेस एम-एस-पी. तो शेतीला जे थेटपणे आणि एक प्रकारे अप्रत्यक्षपणे जे अनुदानं दिली जातात, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अनुदान दिले जाणारे ते कोणती आहेत? आणि त्याच्यामध्ये एम-एस-पी नक्की काय? तो सिंपल आता आपण तो Telegramला शेअर केलता, की एम-एस-पी नक्की त्याचे चॅलेंजेस वगैरे किंवा मग एम-एस-पी जर आपल्याला कशी उपयुक्त ठरते वगैरे ते इश्यूज कसे ॲड्रेस करते शेतीचं उत्पन्न कमी होण्याच्या बाबतीतलं. तर तो यू-पी-एस-सीने रिसेंटली प्रश्न विचारलेला किंवा आपल्याला थेटपणे सिलेबसला विचारलं जाईल, की
कुठल्या-कुठल्या फार्म आणि म्हणजे कुठल्या-कुठल्या डायरेक्ट, इनडायरेक्ट सबसिडीज आहेत आणि त्याच्या समस्या एक्सप्लेन करा किंवा त्याच्यावरती उपाययोजना सुचवा. असा थेटपणे प्रश्न येऊ शकतो. सिलेबसचा पॉइंट उचलायचा आणि त्याला पुढे क्वेशन मार्क करायचा. असं सुद्धा आयोग आपल्याला करू शकतं. ह्या गोष्टी लक्षात घ्या. पुढे काय म्हणले बघा, पी-डी-एस पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टम म्हणजे आपलं रेशन, धान्य. त्याच्यामध्ये पुढे काय म्हणले, तर त्याचे ऑब्जेक्टिव्हज काय आहेत? ऑब्जेक्टिव्ह, फंक्शन कसं आहे, लिमिटेशन काय आहेत आणि रिवॅम्पिंग काय? म्हणजे इथं आपल्याला फूड सिक्युरिटीबाबत प्रश्न येऊ शकतो आणि पुढे आहेच आहे त्याच्यामध्ये बफर स्टॉक आणि फूड सिक्युरिटी दिलंच आहे. म्हणजे नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट असू द्या किंवा एक प्रकारे नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन असू द्या. याच्या बाबतीपासून ते पार मग आत्ता सध्या आपली नक्की हंगरची सिच्युएशन काय? किंवा पी-डी-एसच्या माध्यमातून किती लोकांपर्यंत अन्नधान्य पोहोचवलं जातं? किंवा मग आता प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आहे, ज्याच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला, लाभार्थी कुटुंबाला 5 किलो मोफत अन्नधान्य दिलं जातं. तर मग त्याच्या बेसने आपल्याला प्रश्न येऊ शकतो. आता याचे जर आपल्याला प्रश्न बघायचे झाले, पुढचा पॉइंट बघा याच्यात काय म्हणलंय, टेक्नॉलॉजी मिशन आहे आणि नंतर इकॉनॉमिक्स ऑफ ॲनिमल रिअरिंग म्हणजे पशुपालनाचा अर्थशास्त्र नक्की काय? पशुपालन करत असाल तर त्याच्यामध्ये जे इन्व्हॉल्व घटक आहेत, तर त्याची इकॉनॉमी कशी नक्की? मग त्याच्या एखाद्या रेफरन्सने सुद्धा किंवा एखादा पॉइंट घेऊन प्रश्न विचारला जाऊ शकतो, की समजा मग थेटपणे जर विचारलंच रँडमली, की कुक्कुटपालन त्याचं आणि नक्की त्याचं इकॉनॉमिक्स नक्की कसं आहे? ॲक्चुअली तसा तर तो डीप झाला थोडा प्रश्न. पण ओव्हरऑल ॲनिमल रिअरिंग किंवा आपण त्याला अलाइड सेक्टर म्हणतो, शेतीच्या सोबतीचा जोडधंदा, तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतो. याच्या बाबतीत आपण काय करूया, की प्रश्न बघूया याचा नक्की कसा आलेला आहे. इश्यूज रिलेटेड टू डायरेक्ट आणि इनडायरेक्ट फार्म सबसिडीच्या बाबतीतला प्रश्न. म्हणजे आपल्याला एकदा बघता येईल. इरा अकॅडमीच्या चॅनेलवरती टेलिग्राम चॅनेलवरती तुम्हाला ही फाईल मिळेल. सरांनी एक प्रकारे टॉपिक वाईज इथं डिटेल हे कंटेंट दिलेलं आहे. तर डायरेक्ट इनडायरेक्टच्या बाबतीतला ठीक आहे. नंबर बघा. हा जर आपण पाहिला अगेन 13 मधला प्रश्न बघूया. तर 2013 मध्ये काय प्रश्न आलेला आहे? तर पोषण आणि आरोग्य सुधारण्यासाठी अन्न उद्योगात गुलाबी क्रांतीला चालना देण्यासाठी भारताने उपाययोजना मजबूत करणे आवश्यक आहे आणि या विधानाचं टीकात्मक स्पष्टीकरण करा. म्हणजे प्रश्नात काय विचारलंय, की भारताला गरज आहे काय स्ट्रेंथन करण्याची, की मेजर टू प्रमोट पिंक रिव्होल्यूशन. तो पिंक रिव्होल्यूशन कशाबद्दल आहे हे तरी माहिती पाहिजे बेसिक. आणि पुढे काय म्हणले फूड इंडस्ट्री म्हणजे पिंक रेव्होल्यूशन ही फूड इंडस्ट्रीमधली हे तरी आपल्याला पटलं. मग ती कोळंबीबाबत आहे का कांद्याबाबत आहे का नक्की कशाबाबत आहे? तर ही पिंक रेव्होल्यूशन एक बेसिकली आपल्याला माहिती पाहिजे. कोळंबी उत्पादन वगैरे तुम्हाला माहिती असेल. तर एन्शुरिंग बेटर न्यूट्रिशन आणि हेल्थ तो क्रिटिकली इल्युसिट करायचं आहे म्हणजे आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं आहे त्याला टीकात्मक. तर ह्या गोष्टी आपल्याला अगेन फूड सिक्युरिटी, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री तर याच्या अनुषंगाने प्रश्न विचारलेला आहे. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. त्यानंतर जर पुढचा एखादा क्वेशन बघितला तर अगेन इथं काय म्हणलेलं आहे बघा, आपण जसं म्हणलं की प्रश्न एक्सपेक्ट आपण किंवा प्रिडिक्ट केलता म्हणा, तर व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ एग्रीकल्चर सबसिडीज गिव्हन टू फार्मर्स ॲट नॅशनल आणि स्टेट लेव्हल. जसं आपण एक्सपेक्ट करतोय की प्रश्न आपल्याला असा येऊ शकतो की व्हॉट आर द डिफरंट डायरेक्ट आणि इनडायरेक्ट फार्म सबसिडीज गिव्हन टू फार्मर्स अँड एक्सप्लेन इट्स चॅलेंजेस आणि त्याच्या एक प्रकारे आपल्याला उपाययोजना यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो. आणि पुढे तेच म्हणले क्रिटिकली अॅनलाईज ॲग्रीकल्चर सबसिडी रिजिम विथ रेफरन्स टू डिस्टॉर्शन्स क्रिएटेड बाय इट. आता 2013चा 10 मार्काला प्रश्न आहे. म्हणजे एक प्रकारे कृषी आंदोलनामध्ये जी काही विसंगती निर्माण झाली, तर त्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला विचारलेलं आहे. प्रश्नांची जर तुम्ही बघितलं, प्रश्न ॲड्रेस करत असताना प्रश्नात सब क्वेशन जे विचारले, तर त्यानुसारच आपण ॲड्रेस केला पाहिजे. नाहीतर त्यातला एक पॉइंट पकडायचा आणि त्याच्यावरतीच बोलत बसायचं, तर असं नाही करायचं. प्रश्नामधले प्रत्येक गोष्टीचे आपल्याला टाइप्स करता आले पाहिजेत, की त्याच्यामध्ये नक्की सेक्शन्स कसे-कसे विचारलेत आणि त्यानुसार आपलं उत्तराचा फ्रेमवर्क असला पाहिजे. हे ॲन्सर रायटिंगच्या प्रॅक्टिसने होईल. ॲन्सर रायटिंग आपल्याला भरपूर करायची आणि तुम्ही जेवढं लिहाल, म्हणजे एक प्रकारे तुम्ही रीडिंग तुमचं जरा कमी असेल तरी चालेल. पण तुमचं रायटिंग खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर लिहिलं, तरच तुम्हाला मार्क येणार. तुम्ही वाचलं तर फक्त मार्क नाहीत येणार आहे. तुम्हाला लिहावं लागेल आणि तुम्ही लिहायला गेला की बरोबर आपोआप वाचन वाढतं आपलं आणि लिहिलंच पाहिजे. डेली लिहिलं पाहिजे. यू-पी-एस-सी किंवा एम-पी-एस-सीचे डिस्क्रिप्टिव्ह घटक आहेत ना, तर तिथं लिखाणाला जास्त महत्त्व आहे. नाहीतर पेपरमध्ये जाऊन बऱ्याच जणांचे पेपर कव्हर नाहीत होत आणि जेवढे प्रश्न तुमचे स्किप झालेत, मिस झालेत आणि त्याचे जर एक ऑन एन एव्हरेज मार्क तुम्हाला आलेले विचार केला असता, तर तुमचा कट ऑफ तेवढ्याच मार्काने मिस झालेला असतो ओव्हरऑल सिलेक्शनमध्ये. ह्याही गोष्टी लक्षात घ्या. त्यामुळे ॲन्सर रायटिंग मस्ट आहे. ठीक आहे. आपल्याकडे जास्त
वेळ नाही तेवढा इनिशियली आपण जे बोलतोय याच्यामध्ये. तर पुढच्या पॉइंटकडे जाऊ. तर बघा आता इथं प्रत्यक्ष अनुदानाबाबत आपण बोललो. पुढचा घटक जसा अन्न प्रक्रियेच्या बाबतीत आहे. म्हणजे अन्न प्रक्रियेच्या बाबतीतला एक सेपरेट पॉइंट पण आहे. म्हणजे फूड प्रोसेसिंगच्या बाबतीत आपण जसं वरती याच्यामध्ये काय म्हणलं सिलेबसमध्ये, इथं बघा फूड प्रोसेसिंग म्हणजे इथं फूड सिक्युरिटीबाबत आपण बोललो. तर फूड प्रोसेसिंग ॲक्चुअली आत्ता जो प्रश्न आपण बघितला होता, की पिंक रिव्होल्यूशनचा तर तो इथंही लिंक्ड होतो. इथंही तो रिलेट होतो. फूड प्रोसेसिंग आणि त्याच्या संदर्भाने एक प्रकारे काय आहे आपल्याला विचारलेलं आहे, त्याच्या रिलेटेड इंडस्ट्रीज. मग त्यांचा स्कोप काय? त्यांचं महत्त्व काय? त्यांचं लोकेशन कुठे? त्यांचे अपस्ट्रीम, डाउनस्ट्रीम नक्की रिक्वायरमेंट काय त्यांच्या? आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट. सप्लाय चेन मॅनेजमेंटवरती थेटपणे प्रश्न आहे, की व्हॉट डू यू मीन बाय सप्लाय चेन मॅनेजमेंट इन ॲग्रीकल्चर असू द्या, फूड प्रोसेसिंगमध्ये असू द्या आणि त्याचे मग प्रोज कॉन्स असतील किंवा त्याचे चॅलेंजेस वगैरे असतील. असा थेटपणे प्रश्न आहे. सो ह्या गोष्टी लक्षात घ्या. बहुतेक 25च्याच पेपरमध्ये तो क्वेश्चन असावा. येस. 2025च्या मुख्यचा हा पेपर आहे तुमच्यासमोर. तर इथं काय म्हणलेलं आहे बघा. तर इलॅबोरेट इलॅबोरेट स्कोप अँड सिग्निफिकन्स ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट ऑफ ॲग्रीकल्चर कमोडिटीज इन इंडिया. रिसेंटचा प्रश्न आहे. असा थेटपणे प्रश्न येऊ शकतो, की ॲग्रीकल्चर आपले जे कमोडिटीज आहेत, ज्या वस्तू आहेत, तर त्याच्या संदर्भाने सप्लाय चेन मॅनेजमेंटचा स्कोप काय? सिग्निफिकन्स काय? महत्त्व काय? त्याचा आपल्याला प्रश्नामध्ये इथं थेटपणे विचारलं जाऊ शकतं. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. त्याची व्याप्ती, त्याचा महत्त्व वगैरे ह्या गोष्टी. आणि पुढे बघा इथं शेवटचा आपला पॉइंट आहे भारतातील जमीन सुधारणा, ज्याला आपण काय म्हणतो लँड रिफॉर्म्स. लँड रिफॉर्मच्या बाबतीत आपल्याला माहिती पाहिजे, त्याचे इश्यूज वगैरे असतील किंवा मग त्याचा एक प्रकारे बॅकग्राऊंड काय आणि सद्यस्थिती काय, तर या डेव्हलपमेंटवरती आपल्याला प्रश्न येतात, तर तेही लक्षात घ्यायचे. तर साधारणपणे असं आपण जर बघितलं, तर हे ॲग्री आणि इकोचं एकंदरीत आपण पहिले 10 टॉपिकला एक प्रकारे जनरली गो थ्रू केले. अजून खूप डिटेलही गेलेलो नाहीये. जेव्हा कंटेंट वगैरे आपण लेक्चर करणार, तर तेव्हा ते डिटेल करणं आवश्यक आहे. म्हणजे फक्त फॅक्चुअल कंटेंट करणं हेही महत्त्वाचं नाही. त्यातले की पॉइंट आयडेंटिफिकेशन करणं गरजेचं आहे. आता याची एक जर आपल्याला झलक बघायची झाली, तर आपल्या ह्या इकॉनॉमिक्सच्या नोट्स आहेत आणि इकॉनॉमिक्सच्या नोट्समध्ये आपण रँडम कुठल्याही टॉपिकला जरी गेलो किंवा आपल्या शेवटी आपण ॲग्रीकल्चर ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण एखाद्या पॉइंटला जाऊया. म्हणजे मेन हेडिंगकडे जाऊया आणि नंतर मग कशा-कशा पद्धतीने आपण त्याला एक प्रकारे कव्हर केले हे घटक बघूया. साधारणपणे कंटेंट जर बघितलं तर कंटेंट तसं भरपूर आहे आपल्याकडे उपलब्ध. म्हणजे तुम्ही जर कुठल्याही घटकाला जर बघितलं, म्हणजे कुठल्याही टॉपिकला बघितलं तर आपल्याकडे कंटेंट खूप सारे. आता बघा हा एक पॉइंट आहे, की अन्न सुरक्षा, फूड सिक्युरिटी. आता फूड सिक्युरिटी कुठे सिलेबसमध्ये आहे? तर सिलेबसमध्ये आपण जर आलो, तर इथं आपल्याला यामध्ये अन्न सुरक्षेची समस्या हा एक बेसिक पॉइंट आहे. पण मग अन्न सुरक्षा म्हणजे काय? हे तर आपल्याला माहिती पाहिजे. त्यापासून ते पुढे मग त्याच्या डिटेल कंटेंटकडे आपल्याला जाणं गरजेचं आहे. मग अन्न सुरक्षा एफ-ए-ओनुसार काय? फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशन त्याच्यानुसार नक्की डेफिनिशन काय? ते कशावरती बेस आहे? नक्की मग अन्न सुरक्षा म्हणजे फक्त बेसिक मूलभूत अन्न, वस्त्र, निवारामधल्या गोष्टी का अजून नक्की काय? त्याच्यामध्ये अन्न सुरक्षेचे आपल्याला टप्पे विचारलेले होते बघा. प्रिलिम्सचा क्वेश्चन आलेला आहे आपल्याला. तर त्या बाबतीतले घटक आहेत. तर ते नक्की कशावरती अन्न सुरक्षा परिषदा वगैरे सुद्धा पार पडल्या, त्याचे काही रेफरन्स आपण घेतलेत. तसेच बघा आपला घटनात्मक अधिकार सुद्धा आहे. तर अशा काही गोष्टी सुद्धा आपण मेन्शन केल्या तर आपल्या उत्तराला बळकटी येत असते, की अन्न सुरक्षा म्हणजे राइट टू लिव्ह आपला आहे ना. आर्टिकल 21 मध्ये काय जगण्याचा अधिकार आहे. मग मला जगण्याचा अधिकार आहे, तर मला चांगलं अन्न मिळण्याचा सुद्धा अधिकार असला पाहिजे. या बाबतीतल्या तरतुदी. त्याच्यानंतर बघितलं तर मग अन्न सुरक्षेचे गुणात्मक आणि परिणामात्मक आयाम. म्हणजे एक प्रकारे काय म्हणतोय, की एक प्रकारे त्याचे पॉझिटिव्ह गोष्टी काय आहेत आणि त्याच्या एक प्रकारे इफेक्टिव्ह गोष्टी काय आहेत. म्हणजे परिणाम काय त्याचा होतोय. म्हणजे परिमाणात्मक एक प्रकारे आपण त्याला काय म्हणू शकतो, की त्याचे नक्की पॅरामीटर्स कुठले आहेत आणि त्याचे डायमेन्शन्स एक प्रकारे काय आहेत. मग ते डायमेन्शन्स कुठले आहेत? क्वांटिटेटिव्ह असतील, क्वालिटेटिव्ह असतील. बेसिक आपण जे घेतलंय किंवा मग भारतामधली अन्न सुरक्षेची स्थिती काय? तर आपले साधारणतः जानेवारी 26 पर्यंत आपण एक त्याच्यामध्ये घेतलेलं आहे, की एक न्यूट्रिशनल पॅराडॉक्स आपल्याला बघायला मिळतो आपल्या देशामध्ये. न्यूट्रिशनल पॅराडॉक्स बेसिकली कसा असतो, की मग एका साइडला आपण कृषी उत्पादन वगैरे त्याच्यामध्ये चांगलं निर्माण केलेलं आहे. म्हणजे गव्हाचं उत्पादन इनिशियली आपलं जे होतं, हरित क्रांतीमुळे त्याच्यामध्ये खूप बळकटी मिळाली. पण अजूनही बरीच आपल्याकडे अन्न सुरक्षेची समस्या आहे. बऱ्याच लोकसंख्येला तर 2 वेळचं अन्नही मिळत नाही. तर हा पॅराडॉक्सही बघायला मिळतो किंवा आपल्याला मायक्रो न्यूट्रिशनचा जो इश्यू आहे, सूक्ष्म पोषण तत्वाची एक प्रकारे कमतरता. तर ते इश्यूज बघायला मिळतात. मग त्याच्यामुळे काय उत्पादन स्थिती आपली कशी आहे?
तर उत्पादन स्थिती किती, मग किती दशलक्ष टन उत्पादन वगैरे झाले. असे काही की पॉइंट तुमच्याकडे असतील तर त्याचा तुम्हाला फायदा होतो. हे अन्न सुरक्षेमध्ये बघतो आपण किंवा एक प्रकारे त्याच्यामधले मग घटक आहेत किंवा वन नेशन वन रेशन कार्ड असेल त्याच्यामध्ये किंवा मग स्मार्ट पी-डी-एस वगैरे इनिशिएटिव्ह असतील किंवा मग त्याच्यामध्ये आपल्याला चॅलेंजेस काय आहेत नक्की? मग चॅलेंजेस काय? भूक निर्देशांक आपल्याला हा क्रमांक जर माहिती असेल तर आपल्याला हंगरच्या बाबतीतला प्रश्न कुठे आला तर तो आपल्याला लिहिता येऊ शकतो. ह्या गोष्टी आहेत किंवा हिडन हंगर नक्की काय? हिडन हंगरची डेफिनिशन आपल्याला विचारली जाऊ शकते किंवा व्हॉट डू यू मीन बाय हिडन हंगर नक्की काय? आणि त्याला कसं आपल्याला मिटिगेट करता येऊ शकतं या बाबतीत प्रश्न आहे. आणि अन्न सुरक्षेस पुढील आव्हानं नक्की काय? तर सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला हिडन हंगरचा इश्यू आहे. मग हिडन हंगर नक्की काय? आणि त्याच्या बाबतीतला कंटेंट नक्की कुठल्या रिपोर्टनुसार काय-काय म्हटलेलं आहे, ह्या गोष्टी. पर्यावरणीय हवामानाचे आव्हानं सुद्धा आहेत आपल्याकडे. मान्सूनच्या बाबतीत आपल्याला मान्सूनचा पॉइंट तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी तो अप्लाय करू शकता किंवा एक प्रकारे क्लायमेट चेंजचा किंवा अजून कुठला इश्यू आहे, जसं की पुरवठा साखळी, सप्लाय चेन मॅनेजमेंट, संरचनात्मक आपल्याकडे इश्यू काय आहेत, स्टोरेजचे इश्यूज वगैरे काय आहेत. तर या बाबतीत आपल्याला पॉइंट टाकता येऊ शकतात आणि जागतिक लेव्हल किंवा धोरणात्मक आपल्याकडे घटक काय आहेत आणि मग सरकारच्या माध्यमातून अन्न सुरक्षेला उपाययोजना कुठल्या केल्यात? तर हे म्हणजे एका साइडला समस्यावर बोलतोय आपण, उपाययोजनावरती बोलतोय. असा प्रत्येक टॉपिक तुम्हाला कव्हर करणं गरजेचं आहे. आता हे बरंचसं इलॅबोरेटिव्ह आपण दिलेलं आहे. तुम्हाला शॉर्टमध्ये तुम्ही जरी केलं तुमच्या नोट्समधून, तरीही तुम्हाला त्या गोष्टी जमतील आणि याचा फायदा तुम्हाला नक्कीच एक्झाममध्ये मार्क मिळवायला होईल. तर हे ओव्हरऑल इकॉनॉमिक्सच्या बाबतीतलं आपण बघितलं, इको आणि ॲग्रीच्या बाबतीतलं. आता पुढच्या आपण काही पॉइंटकडे जाऊया. आता याच्यामध्ये बघा हा पेपर डायनामिक वगैरे का म्हणला तर सुरुवातीला आपण बोललो, की याच्यात कारण मल्टिपल टॉपिक आहेत. मल्टिपल टॉपिकमध्ये त्याच्यामध्ये इको आहे, ॲग्री, सायन्स टेक वगैरे, वगैरे हे. पण याच्यामध्ये बघा हा जो सायन्स टेकचे हे जे 3 पॉइंट दिलेत आणि सायन्स टेकवर साधारणपणे आपण म्हणतो, की 50 प्रश्न येतात. हे जर 50 प्रश्नांचा जर विचार केला, सायन्स टेकच्या 50 प्रश्नाचा, तर हे थोडेसे आउट ऑफ बॉक्स जातात कधी-कधी. कधी-कधी एकदम रँडमच काहीतरी करंटच्या गोष्टी विचारतं. असं नाही की सगळेच प्रश्न आउट ऑफ बॉक्स जातात. अगेन हे यू-पी-एस-सीच्या रेफरन्सवरून बोलतोय आपण. पण इन जनरल थोडेसे आउट ऑफ बॉक्स जातात आणि त्यामुळे मुलांच्या मनात भीती निर्माण होते, की सायन्स टेकचं कसं? तर आपल्याला प्रायोरिटी ठरवावं लागेल. सायन्स टेकलाच घेऊन बसलं तर बाकीच्या सब्जेक्टचं प्रिपरेशन नाही होणार आहे तेवढं. त्यामुळे बाकी सब्जेक्टही करायचे आणि सायन्स टेकही बेसिक गोष्टी करायच्या, की सिलेबसमध्ये काय म्हणले समजा, की काय बेसिक सायन्स टेक, त्याच्या घडामोडी आणि त्यांचे उपयोजन म्हणजे त्याचं ॲप्लिकेशन काय आणि दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम कसा होतो. सायन्स टेकचा आपल्या डेली लाईफवर कसा इफेक्ट आहे. मग आपल्या रेफरन्समध्ये यू-पी-एस-सीचे प्रश्न घेऊ शकतो ना आपण आणि त्या यू-पी-एस-सीच्या प्रश्नावरून आपण साधारणतः आपलं एक बेसिक कंटेंट बनवू शकतो आणि याच्या रिलेटेड आपला प्रश्न येईल किंवा पुढचा टॉपिक बघा, विज्ञान तंत्रज्ञानामध्ये भारतीयांची कामगिरी काय? सायन्स टेकमध्ये इंडियाच्या म्हणजे आपल्या इंडियन लोकांचं कॉन्ट्रिब्युशन काय? मग आपल्याकडे चंद्रयान वगैरे असे एक्झाम्पल आहेत ना आणि खाली तसाही पॉइंट आहेच तो अवकाश याचा पॉइंट आहे. तो चंद्रयानबद्दल प्रश्न येऊन गेलेला आहे. मून मिशन 3 वगैरे अशा टाइपचे प्रश्न आहेत आपल्याला आणि स्वदेशीकरण काय नक्की मग याच्यामध्ये आपल्याला स्वदेशीकरणावर कुठल्या-कुठल्या गोष्टी आपण डेव्हलप केल्यात, तर त्याच्या बाबतीत प्रश्न येतील आपल्याला. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. आपल्याला प्रश्न सिलेबसच्या रिलेटेड सुरुवातीला येतील आणि त्यामुळे त्याची भीती जास्त घ्यायची नाही. थोडासा वेग टॉपिक आहे मान्य सायन्स टेकच्या बाबतीतचा फक्त बोलतोय. परंतु मग आपल्याला एक मिनिमम लेव्हलची जर गोष्ट करायची म्हणली तर आपण ते करू शकतो नक्की, हे लक्षात घ्या. सायन्स टेकला आपण जास्त आत्ता चर्चा करत नाहीत. आपण वेळोवेळी बोलू. आता बघा पुढचे 2 घटक खूप महत्त्वाचे आहेत. इथं जर बघितलं तर हा 14 नंबरचा ओव्हरऑल मधला पॉइंट संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण, त्याचं डिग्रेडेशन, अवनती म्हणतो आपण त्याला आणि पर्यावरणीय आघात निर्धारण म्हणजे त्याला एन्व्हायर्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ई-आय-ए आपण म्हणतो. तर या टॉपिकवर हमखास 2 प्रश्न असतात. म्हणजे 25 मार्क फिक्स आहेत इथं. 10 मार्काचा एक प्रश्न आणि 15 मार्काचा एक प्रश्न. सेम नेक्स्ट टॉपिक आहे बघा आपत्ती व्यवस्थापन आणि त्याच्या बाबतीतली त्याची जोखीम, त्याचा म्हणजे त्याची फ्लेक्सिबिलिटी कशी वगैरे समाज. तर याच्यामध्ये आपत्तीवर स्पेसिफिक पण प्रश्न येतो. समजा डॅममुळे काय होऊ शकतं किंवा अर्थक्वेकचा विषय आहे किंवा मग एक प्रकारे चक्रीवादळं असतील किंवा मग पावसाचा इश्यू वगैरे. तर इथं सुद्धा 25 मार्क फिक्स आहेत म्हणजे 25 मार्काचे क्वेशन फिक्स आहेत. तो ओव्हरऑल हे 2 टॉपिक जर बघितले एन्व्हायर्नमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंट 14 नंबर आणि 15 नंबरचा पॉइंट तर त्यावरती आपल्याला ठरलेले प्रश्न आहेत. ठरलेले म्हणजे फिक्स प्रश्न आहेत. त्या टॉपिकमधून प्रश्न येणारच आहेत. आपण ते करणं अपेक्षित आहे. म्हणजे आपण याचा अगेन एखादा जर रेफरन्स बघायचा झाला क्वेशनचा, तर तो बघूया. बघा, आता जर आपण डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये त्याचा इनिशियल लेव्हलचा 2013 चा जर प्रश्न बघितला, तर काय म्हणलंय? हाऊ इम्पोर्टंट आर व्हल्नरेबिलिटी अँड रिस्क असेसमेंट फॉर प्री डिझास्टर मॅनेजमेंट?
म्हणजे आपत्ती येण्याच्याही आधी एक प्रकारे व्हल्नरेबिलिटी म्हणजे एक प्रकारे असुरक्षितता आणि त्या जोखमीचं मूल्यांकन करणं किती महत्त्वाचं. तर एखादी आपत्ती येणार असेल तर त्याची असुरक्षितता किती असू शकते, त्याचं मूल्यांकन करणं किती गरजेचं आहे. आणि नेक्स्ट सब क्वेश्चन काय आहे, की ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे तुम्ही एक प्रशासक म्हणून आहात, व्हॉट आर की एरियाज दॅट यू वुड फोकस ऑन डिझास्टर मॅनेजमेंट सिस्टम. थोडक्यात काय तर तुम्ही एक ॲडमिनिस्ट्रेटर आहात आणि तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटर किंवा तुम्ही एक प्रकारे कुठल्या गोष्टीवरती फोकस कराल, या बाबतीत आपल्याला कुठल्या प्रमुख क्षेत्रावर लक्ष केंद्रित कराल. काही नाही, एक एस-ओ-पी जी असते स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आपली, तर त्यानुसार गोष्टी करायच्या. मग आपलं एन-डी-एम-ए ॲक्ट असू द्या किंवा मग ज्या परिषदा झाल्या त्या परिषदामधून आपण जे काही मॅन्डेट आहे किंवा जी आपली नियमावली आहे डिझास्टर मॅनेजमेंटसाठी किंवा एक प्रकारे त्याला आपल्याला रिस्पॉन्स करण्यासाठी. हे डिझास्टर येण्याच्या आधी काय पूर्वतयारी आणि एक प्रकारे झाल्यानंतरची सुद्धा आपल्याकडे काय ॲक्शन असली पाहिजे. या बाबतीतल्या गोष्टी आपल्याला लिहिता आल्या पाहिजेत आणि थेटपणे आपल्याला सिलेबसचा तो पॉइंट दिलाय, तिथं आपल्याला विचारलं जातं. किंवा अजून एखादा प्रश्न बघा, याच्यामध्ये काय म्हणलंय एन-डी-एम-एच्या बाबतीत म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीबाबतच आपल्याला गाईडलाईनचा थेटपणे प्रश्न आलेला आहे. ॲक्चुअली तो एकदमच त्याला अल निनो आणि ला निनाच्या बाबतीतला परिणामांच्या बाबतीतला एक तो प्रश्न आलेला बघायला मिळतो. तो ह्या आपत्ती झाल्या ना, म्हणजे एक प्रकारे दुष्काळ पडणं, ही एक आपत्ती झाली. पावसाच्या बाबतीतले इश्यूज वगैरे. तर हे वेगवेगळे घटक आपल्याला यामध्ये आपत्तीमध्ये साधारणतः पाहायला मिळतात. तर हे पॉइंट आहेत सिलेबसचे आणि आपण शेवटाकडे जाऊया. म्हणजे शेवटचे जे पॉइंट आहेत आपले प्रामुख्याने 5 पॉइंट. तर हे 5 पॉइंट अगेन व्हेरी इम्पोर्टंट. तर याच्यामध्ये सुद्धा खूप प्रिडिक्टेबल क्वेशन्स आहेत. ते म्हणजे इंटर्नल सिक्युरिटी, अंतर्गत सुरक्षा आणि त्याच्या संदर्भाने पॉइंट्स. तर याच्यामध्ये बघा, विकास आणि उग्रवादाचा प्रसार म्हणजे आपण लिंकेजेस बिटवीन काय म्हणतो डेव्हलपमेंट आणि एक्स्ट्रीमिझम किंवा त्याच्यामध्ये अंतर्गत सुरक्षेसमोर आव्हानं, बाह्य राज्य आणि गैरराज्य घटकांची भूमिका म्हणजेच काय स्टेट आणि नॉन स्टेट. आता स्टेट ॲक्टर्स म्हणजे काय असतात? साधारणतः मग पाकिस्तानकडनं काय थ्रेट आहे, चायनाकडनं काय, तर हे झाले स्टेट ॲक्टर्स. आणि नॉन स्टेट ॲक्टर्स म्हणजे काय एक प्रकारे ज्या संघटना आहेत, की ज्यांना कुठं काही एक प्रकारे रजिस्ट्रेशन नाही किंवा एक प्रकारे त्या देश म्हणून एक प्रकारे वर्क करत नाहीत वगैरे, तर त्या छोट्या-छोट्या लेव्हलला ऑपरेट करतात. तर तसे गैर स्टेट राज्य आपल्याला गैर स्टेट घटक आपल्याला महत्त्वाचे त्याच्यामध्ये आणि त्यांच्यापासून कुठले-कुठले थ्रेट आहेत. अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न खूप प्रिडिक्टेबल आहेत हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा पुढे काय सायबर सुरक्षेच्या बाबतीत आपल्याला प्रश्न आहे. म्हणजे सॉरी सायबर सुरक्षा नाही, तर संप्रेषण जाळ्यांच्या बाबतीत म्हणजे एक प्रकारे आपण जर इथं म्हणलं, तर स्पेसिफिक काय म्हणलेलं आहे आपल्याला, तर चॅलेंजेस टू इंटर सिक्युरिटी थ्रू कम्युनिकेशन नेटवर्क कुठले-कुठले? त्याच्यामध्ये मीडियाचा रोल काय? आणि त्याच्यामध्ये सोशल नेटवर्किंग नक्की काय? आणि त्याच्यामध्ये त्याचे चॅलेंजेस आणि मग त्याच्यात ॲडिशन आपल्याला सायबर सिक्युरिटी वगैरे हे घटक बघायला मिळतात आणि मग त्यातच एक पॉइंट आहे मनी लॉन्ड्रिंगचा. मनी लॉन्ड्रिंग, मग मनी लॉन्ड्रिंग कसं होतं? काळा पैसा कुठून कसा मूव्ह केला जातो? टेरर फंडिंग नक्की काय असतं वगैरे? त्या गोष्टींवरती आपल्याला प्रश्न येतात. नंतर आहे सिक्युरिटी चॅलेंजेस अँड देअर मॅनेजमेंट इन बॉर्डर एरिया. मग बॉर्डर एरिया कुठली-कुठली आपल्याला पाकिस्तान बॉर्डर असेल किंवा मग चायना असेल किंवा मग एक प्रकारे नेपाळची असेल, भूटानची असेल, म्यानमार असेल, बांगलादेश असेल आणि मॅरिटाईम बॉर्डर आपली. तर मग वेगवेगळ्या ठिकाणी बॉर्डरचे चॅलेंजेस कसे आहेत? सिंपल प्रश्न येऊ शकतो. का की इंडियाचं मॅरिटाईम बॉर्डरचे चॅलेंजेस नक्की काय आहेत आणि त्याच्यावरती उपाययोजना काय आहेत? असा सिंपल 10 मार्काला प्रश्न येऊ शकतो आपल्याला. तर ते येईल आणि शेवटचा पॉइंट आहे व्हेरियस सिक्युरिटी फोर्सेस आणि एजन्सीज अँड देअर मॅन्डेट. म्हणजे ज्या सिक्युरिटी फोर्सेस आहेत, मग भलेही पॅरामिलिटरी फोर्स असू द्या किंवा ज्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असू द्या, जसं एन-आय-ए वगैरे आहे. तर त्यांच्या बाबतीतले आपल्याला मॅन्डेट वगैरे किंवा त्यांचं नक्की काम काय? तर याच्या अनुषंगाने सुद्धा प्रश्न आलेले आहेत. त्या प्रश्नामध्ये सुद्धा आपण एखादा जर बघितला, शेवटच्या पॉइंटच्या बाबतीतला प्रश्न, तर तोही आपल्याला बघायला मिळेल. तर इथं आहे आपल्याला इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशनच्या बाबतीत विचारलंय. ठीक आहे, मॅरिटाईमच्या ह्याच्यात एखाद्या ऑर्गनायझेशनचा प्रश्न असेल तर बघू. ठीक आहे, बॉर्डर मॅनेजमेंट म्यानमारचा क्वेश्चन आहे. नंतर बॉर्डर मॅनेजमेंटचं कॉम्प्लेक्स टास्क आहे म्हटलेलं आहे. कारण का आपला टेरेन खूप डिफिकल्ट आहे. हॉस्टाईल रिलेशन्स आहेत आपले काही देशांसोबत. तर मग कुठले चॅलेंजेस वगैरे आहेत बॉर्डर मॅनेजमेंटमधले, असा आपल्याला इथं क्वेश्चन बघायला मिळतो. त्यामध्ये आपल्याला जर बघितलं तर क्रॉस बॉर्डर असेल किंवा मग एक प्रकारे इंटर्नल थ्रेट्स नक्की कसे आहेत. मग त्याच्यामध्ये नक्सलिझम वगैरे ह्या गोष्टी आल्या किंवा मग नॉर्थ ईस्टमधले काही इश्यूज आहेत. इव्हन मग जम्मू काश्मीरमधले इन्सर्जन्सी जे आहे, तर त्याच्याबद्दलचे इश्यू असे आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात. मग त्याच्यामध्ये इंटर्नल सिक्युरिटीच्या बाबतीत जर बघितलं, समजा जसं आपण एक पॉइंट म्हणजे अगेन नोट्सकडे जाऊया. तर याच्यामध्ये इंटर्नल सिक्युरिटीमध्ये प्रामुख्याने बाह्य राज्य आणि राज्याबाहेरील घटक म्हणजे एक प्रकारे स्टेट आणि नॉन स्टेट ॲक्टर्स जे आहेत, तर त्याच्या बाबतीत प्रश्न आहेत. आणि अगेन आपण घेत असताना तर याच्या आधी कुठल्या-कुठल्या वर्षी प्रश्न आलेत. जसं की समजा प्रश्न कोणावरती आला 19 मध्ये बॅनिंग ऑफ जमात-ए-इस्लामी.
आता जमात-ए-इस्लामी एक प्रकारे काय टेरर ऑर्गनायझेशन आहे. मग त्याच्यावरती बॅन केला जम्मू काश्मीरमध्ये, तर त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला काय विचारलं, की प्रश्न आहे. म्हणजे त्याला जर एक प्रकारे बॅन केले, तर दहशतवादी संघटनांना मदत करणारा एक प्रकारे ओव्हरग्राऊंड वर्कर्स. आता ओव्हरग्राऊंड वर्कर्स बेसिकली कोण असतात? ही संकल्पना सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. कारण प्रश्नात थेटपणे विचारलेलं आहे. मग त्यांच्या भूमिकेकडे लक्ष वेधलंय आणि बंडखोरी प्रभावित क्षेत्रातील दहशतवादी संघटनांना मदत करण्यात यांची भूमिका काय? जे ओव्हरग्राऊंड वर्कर्स म्हणजे जे आपल्याला दिसून येत नाहीत कुठे आहेत ते, पण ते मदत करतात टेररिंगसाठी. हे घटक महत्त्वाचे आहेत आणि मग त्यांचा प्रभाव निष्प्रभ करण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करा. म्हणजे एक प्रकारे ते हिडन लोक आहेत. म्हणजे हिडन घटक आहेत आणि तो मदत करतोय एक प्रकारे. तर त्याच्या बाबतीत आपल्याला इथं तयार करावं लागेल किंवा त्याच्या बाबतीतले आपल्याला घटक इथं लिहावे लागतील. तर स्टेट असेल, नॉन स्टेट असेल असे जे घटक आहेत. तर जसं एक्सटर्नल नॉन स्टेट ॲक्टर जर आपण प्रामुख्याने म्हटलं, तर त्याच्यामध्ये दहशतवादी गट असतील, बंडखोर संघटना असतील, काही टोळ्या असतील किंवा सायबर ॲक्टर सुद्धा असतील, की जे सायबर अटॅक करू शकतात किंवा जे करतात वगैरे किंवा इव्हन काही एन-जी-ओज वगैरे असतील, की ज्या त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील. अशा घटकांच्या बाबतीतले आपल्याला कंटेंट हे करणं आवश्यक आहे. तर असं एक आपण थोडक्यात सिलेबसला ओव्हरव्ह्यू केलं तसं बघायला गेलं तर अजून डिटेल बऱ्याच गोष्टी करता येतील. पण अगेन थोडंसं कन्क्लुजनकडे जाऊया. एक लक्षात घ्या, जर आपण इकॉनॉमिक्सच्या बाबतीत किंवा ॲग्रीकल्चरच्या बाबतीत किंवा ओव्हरऑल आपल्या जी-एस-3 च्या बाबतीत जर विचार केला, तर आपण यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सीच्या काही गोष्टी कंपॅरिझन केल्या. तुमच्या मोस्ट ऑफ शंकांचं निरसन झालं असेल, तर ते तरी त्याच्यात लक्षात घ्या, की एक तर बेसिक आपल्याला कशाला फॉलो करायचं तर सिलॅबस. सिलॅबसला फॉलो करायचं आहे. याच्यासाठी बेसिक कंटेंट गरजेचं आहे तुमचं. त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे, की तुम्हाला यू-पी-एस-सीचे काय करावं लागतील, पी-वाय-क्यूजचा रेफरन्स नक्कीच घ्या. पण त्याच्यातला करंट डेटाचा खूप टेन्शन घेऊ नका. म्हणजे करंट दिलंय म्हणून करंट करा वगैरे किंवा करंट विचारलंय, करंट विचारू शकतात. न्यूजपेपरच वाचत बसले जास्त वेळ, तर असं नका करू. इनिशियली तुमचं कंटेंट बेसिक बिल्ड होणं गरजेचं आहे. आता मेन प्रश्न येतो, की मग याचे रेफरन्सेस काय? आता बघा, तसं बघितलं तर इको असेल, ॲग्री असेल किंवा ओव्हरऑल या पेपरला वन स्टॉप सोल्युशन खरंच नाहीये. यू-पी-एस-सीमध्ये नाहीये, एम-पी-एस-सीमध्ये पण नाहीये. क्लासेसच्या नोट्स वगैरे आहेत किंवा आपल्याही नोट्स आहेत किंवा इतर क्लासेसच्या आहेत. यू-पी-एस-सीच्या इंग्लिशमधल्या नोट्स आहेत. सगळ्या गोष्टी त्या नोट्स ओरिएंटेड. पण एक पर्टिक्युलर बुक म्हणाल तर बुक कुठलं असं एक्झॅक्ट नाही. पण इकोसाठी म्हणलं तर मग काही मल्टिपल पुस्तकं म्हणूया. जसं की मग आपल्याला दत्तायन सुंदरमचं बुक आहे किंवा तुम्ही जर यांचं बघितलं रमेश सिंग यांचं पण ॲक्चुअली ते प्रिलिम्स ओरिएंटेडच बऱ्यापैकी आहे. तरी इकोसाठी सुद्धा आपल्याला काही दत्तायन सुंदरमचे मधले काही घटक जसं इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट वगैरे जे आहेत, तर इन्क्लुझिव्ह ग्रोथ वगैरे ह्या गोष्टी असतील. तर ते घटक झालेच. परंतु काही तुम्हाला नोट्सच रेफर करणं गरजेचं आहे आणि यू-पी-एस-सीच्या तुम्ही नोट्स रेफर केल्या तरी चालतील. प्रॉब्लेम येतो मराठी मीडियममध्ये करणाऱ्या विद्यार्थ्यांना, तर मराठीमधल्या नोट्स वगैरे तुम्ही प्राधान्य देऊ शकता. आपणही त्याप्रमाणे घेत आहोत. मराठीमधल्या आपल्या प्रामुख्याने नोट्स आहेत. आता ॲग्रीचा सुद्धा घटक झाला तर याच्यामध्ये सुद्धा दत्त आणि सुंदरम यांचं पुस्तक तुम्हाला उपयुक्त ठरू शकतं. त्याच्यामध्ये बरेचसे घटक त्याच्यामध्ये कव्हर आहेत. सिलेबस ओरिएंटेड टॉपिक आपल्याला पाहायला मिळतात आणि अगेन या दोन्ही घटकाला पी-वाय-क्यू ओरिएंटेड गेलं पाहिजे. इव्हन याच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर पुस्तकं नक्कीच असतील मार्केटमध्ये. पण एक जेवढा ऑथेंटिक गोष्टीला आपण जातोय, तर त्या गोष्टीवरून हे बोलण्यात येतं. इव्हन मग आपण त्याला आपले जे काही स्टेट बोर्ड सॉरी इव्हन स्टेट बोर्ड तर थोडक्यात ठीक आहे. पण 11वी-12वीच्या ज्या एन-सी-आर-टीज आहेत, तर त्यातलाही काही बेसिक रेफरन्स आपल्याला इंडियन इकॉनॉमीच्या बाबतीतला बेसिक एक बॅकग्राऊंड घेण्यासाठी आपण ते करू शकतो. 11th आणि 12चं जे आहे बुक आपलं, त्याचा रेफरन्स नक्कीच घेऊ शकतो. त्याच्यानंतर पुढे आहे बघा, आपल्याला जर बोलायचं झालं तर इंटर्नल सिक्युरिटी. इंटर्नल सिक्युरिटीसाठी अशोक कुमार सरांचं. अशोक कुमार सर आय-पी-एस. तर त्यांचं इंग्लिशमधलं पुस्तक आहे. खूप चांगलं पुस्तक आहे. तर तुम्ही ते रेफर नक्कीच करू शकता. पण मग मराठीच्या विद्यार्थ्यांना अगेन प्रॉब्लेम येऊ शकतो. मराठीमधला जरी रेफरन्स एक्झॅक्ट माहिती नाही, पण आहेत वाटतं मार्केटमधली पुस्तकं किंवा तुम्ही कुठल्याही नोट्सला जाऊ शकता किंवा तुम्ही इंग्लिश रेफर करूनही करू शकता. पण इंग्लिशमधला तो एक ऑथेंटिक सोर्स आहे. त्याच्यानंतर येतो तो सायन्स टेकला. सायन्स टेकचं जसं आपण म्हणलं, की खूप वेग टॉपिक आहे. तरी तुम्हाला जमलं तर मग व्हिजन आय-एसचे जे मॅगझीन येतात, 365 वगैरे असतील किंवा मग त्यांचं बेसिक सायन्सचं बुकलेट वगैरे, तर त्याच्यात तुम्ही सायन्स टेकचे घटक करू शकता. त्याच्यात करंटच्या बरेच पण एक काळजी घ्या, ते बुकलेट बल्की असतं. तर मग उगीच आपला जास्त वेळही नको जायला, तर पी-वाय-क्यू बेस तुम्ही कंटेंट करू शकता. हे झालं सायन्स टेकचं. आता राहिला डिझास्टर मॅनेजमेंट आणि एन्व्हायर्नमेंट. आता एन्व्हायर्नमेंटला जर एक बेसिक कंटेंट करायचं म्हणजे शंकर राय सरांचं बुक आहे किंवा एक प्रकारे मराठीमध्ये तुषार घोरपडे सर असेल किंवा मग इतर पुस्तकं आहेत. तर तुम्ही त्यामध्ये सिलेबस ओरिएंटेड डेटा कव्हर करू शकता किंवा मग पी-वाय-क्यू बेसचा डेटा त्याच्यामधून घेऊ शकता. यू-पी-एस-सीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. आणि डिझास्टर मॅनेजमेंटच्या बाबतीत म्हटलं तर मग काय आपल्याला इव्हन डी-एमचा आपला ॲक्ट करावा लागेल. एन-डी-एम-ए वगैरे याच्या बाबतीतला आणि त्याच्यासाठी वेबसाईट सुद्धा आपल्याला रेफर करावी लागेल. तुम्ही जर वेबसाईटला गेलात तर तुम्हाला क्लिअरली तिथं
वेगवेगळ्या आपत्तींचे एक्झाम्पल्स बघायला मिळतील. पण करंटमधल्या काही गोष्टी तिथं बघायला मिळतील आणि त्याच्यामधले बेसिक मॅन्डेट. तर हे तुम्ही प्रायोरिटीने करू शकता. आणि तुम्हाला करंटच्या काही गोष्टी ॲडिशन करताच आल्या तर मॅगझीनमधले एखादी करंटचा तो डेटा असेल आणि तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह गोष्टी लिहायच्या आहेत हे लक्षात घ्या. आता आपण मेन पॉइंटकडे येऊया, की ज्याच्याशिवाय तुमचा रिझल्ट पॉसिबलच नाहीये. ती म्हणजे तुमची ॲन्सर रायटिंग. आता ॲन्सर रायटिंगमध्ये कसं करायचं? एखादा म्हणेल, की मी आधी रीडिंग करतो आणि नंतर रायटिंग करतो. तर असं करू नका. की रीडिंग आधी करेल म्हणजे काय 5-6 दिवस वाचतो नंतर लिहितो असं नका करू. ठीक आहे, 1 दिवसभराच्या कालावधीत समजा तुम्ही 2-3 तास वाचलं, नंतर लिहिलं चालू शकतं. पण काही दिवस नुसतं वाचन करणार आणि लिहिणार अजिबात अर्थ नाहीये त्याला. वाचलेल्या गोष्टी मागे पडतील. सो रीडिंग एंड रायटिंग दोन्ही सोबतच केल्या पाहिजे. आर एंड डब्ल्यू. आर एंड डब्ल्यू लक्षात ठेवायचं आहे. तर आपल्याला सोबतच ह्या गोष्टी घेऊन जायच्या. तर तुम्ही डेली प्रॅक्टिस करा. तुम्ही म्हणाल, की मग लिहिता येत नाही वगैरे. तुमचे 10, 15, 20 क्वेश्चन काय होतील, की तुमचे ॲन्सर चुकतील. तुम्हाला जमणार नाही. पण तुमचा जो कॉन्फिडन्स येईल ना, तर तो कॉन्फिडन्स तुम्हाला एका उच्च पातळीवरती घेऊन जाईल. कारण का तुम्हाला फक्त 10-20 ॲन्सर्स नाही लिहायचे. तुम्ही जेव्हा मल्टिपल ॲन्सर्स लिहाल ना, तर तेव्हा तुमच्या रिझल्टमध्ये कन्व्हर्जन होईल. आणि एक लक्षात घ्या, ज्या लोकांना कदाचित ऑब्जेक्टिव्हमध्ये रिझल्ट नाही आला, एम-पी-एस-सीच्या बाबतीतच आपण बोलतोय, की ऑब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये रिझल्ट नाही आला. तुम्ही जर प्रॉपर प्रिपरेशन केलं, बेसिक सिलेबसला फॉलो केलं, नॉट ओन्ली फक्त जी-एस-3 तर तुम्ही ऑल सब्जेक्ट बाबत इव्हन तुमचा ऑप्शनलही असू द्या. तुम्ही बेसिक तुमच्या सिलेबसला फॉलो केलं आणि तुम्ही फक्त पेपर अटेम्प्ट करून आला. म्हणजे 1750 मार्काचे आपले मेन्स आहे त्याचे मार्क काउंट होतात. क्वालिफायिंग सब्जेक्ट वेगळे. 1750 मार्कापैकी तुम्ही सगळीच्या सगळी जरी मेन्स अटेम्प्ट करून आला, तर तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही तुमच्या रिझल्टपासून. आता फक्त काहीच्या काही लिहून यायचं असं नाहीये. तुम्ही की पॉइंट पकडा त्याच्यातले कीवर्ड्सवरून लक्षात घ्या. इथिक्समधली एखादी केस स्टडी, इथिक्समधली एखादी टर्मिनॉलॉजी आलेली. तुम्हाला थोडंफार जरी माहिती असेल, तर त्याला प्रॉपर एलॅबोरेट करा. आणि हे कधी जमेल? तुम्ही जेव्हा आर एंड डब्ल्यू जेव्हा कराल. म्हणजे रीडिंगही कराल आणि रायटिंगची प्रॅक्टिस कराल, तोपर्यंत तुम्हाला ते जमणार नाहीये. म्हणजे शब्दांचं लिमिट कसं फॉलो करायचं, वेळ कसा एका प्रश्नाला किती द्यायचा, साधारणतः मग आपल्याला टोटल 3 तास आहेत. मग 3 तासात जर जी-एसचा पेपर विचार केला तर तसे 20 क्वेश्चन आहेत. 20 क्वेश्चनमध्ये 10 क्वेश्चन असे आहेत, की जे 150 शब्दावाले आहेत आणि 10 क्वेश्चन असे आहेत, की जे आपल्याला 250 शब्दावाले साधारणतः बघायला मिळतात. तर मग याला वेळ कसा द्यायचा? हे तुम्हाला प्लॅनिंग कधी जमेल? तुम्ही जेव्हा प्रश्न लिहून बघायला वेळ लावून तेव्हाच. त्यामुळे आपण म्हणतो ना, की पाण्यात पडल्याशिवाय पोहताच येणार नाही ना, तर लिहायला बसल्याशिवाय, लिहिल्याशिवाय तुम्हाला लिहिता येणार नाहीये. तर हे सुरुवातीला फॉलो करा. तुमच्या वेगवेगळ्या शंका अजूनही असतील, वेगवेगळे प्रश्न असतील, लँग्वेजचे असतील, कुठल्या लँग्वेजमध्ये लिहू, कुठल्या पेपरवरती लिहू. तर ॲक्चुअली आपण हे जे व्हिडिओ आता टाकतोय किंवा हे जे रेकॉर्ड करतोय, तर इव्हन अजून मेन्सच्या बाबतच्या बऱ्याचशा गाईडलाईन आपल्याला क्लॅरिटी नाही, की सारखा ब्लँक पेपर असेल का ॲग्री आणि फॉरेस्टच्या मेन्सला जसा तो रेशनवाला पेपर घेतला, तर पहिली मेन्स झाल्यावर तर आपल्याला कळेलच नो डाउट. पण हे पहिल्या मेन्सच्या आधीच आपण बोलतोय. सो त्या गोष्टी वेळाकाळाने क्लिअर होतील. पण दोन्हींची तयारी ठेवायला पाहिजे. कारण का ब्लँक पेज असेल, तर ब्लँक पेजवर लिहिताना आपला पेन एकतर लाईन आपली वर जाऊ शकते किंवा खाली जाऊ शकते. स्ट्रेट एला थोडीशी प्रॅक्टिस लागेल आपल्याला. आणि रेषांचा पेपर असेल, तर मग तर काही अडचणच नाही. आपण त्या लाईनवरती आरामात लिहू शकतो. ह्या गोष्टी विचारात घ्या. त्याचबरोबर अजून मग कुठलं म्हणजे जे नवीन विद्यार्थी प्रिपेअर करणार असेल, तर त्याच्यासाठी असेल की नेक्स्ट अटेम्प्टसाठी तयारी करतोय. मराठीत करू की इंग्लिशमध्ये? तर एक लक्षात घ्या, की तुम्ही साधारणपणे निबंध कुठल्या भाषेत एक्सप्रेस करू शकता चांगला. तर त्यावरती तुमचं मीडियम ठरवा. कारण का निबंध आणि 4 जी-एसचे पेपर आपण कुठल्याही एकाच माध्यमात लिहू शकतो एकत्रित. एक तर ओव्हरऑल इंग्लिश किंवा ओव्हरऑल मराठी. आणि तुमचा ऑप्शनल मग तो वेगळ्या लँग्वेजमध्ये तुम्ही चूज करू शकता किंवा तुम्ही सगळेच ऑप्शनल सहित जी-एस एसे तुम्ही एकाच लँग्वेजमध्ये लिहू शकता. तर त्याच्याबाबतची जी काही एक प्रकारे तरतूद केली तर तुम्ही ते नोटिफिकेशनमध्ये वाचा. तर मला जेवढी आयडिया त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं. अजून गोष्टी तुम्हाला तिथं वाचल्यानंतर क्लिअर होतील. तर हे होतं आपलं ओव्हरऑल बेसिक जी-एस-3 बाबतच्या. जी-एस-3ची आपली बॅच असणार आहे. उमेद एम-पी-एस-सीच्या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती उमेद क्लासेस आपलं जे ॲप आहे. तुम्ही प्ले स्टोअरवरती सर्च करा उमेद क्लासेस. तुम्हाला आपलं ॲप मिळेल. तर त्याच्यावरती आपण बॅच लॉन्च करत आहोत. जी-एस-3ची कम्प्रेसिव्ह बॅच. याच्यामध्ये फक्त एकच आपली छोटीशी कमतरता अशी असेल, की सायन्स टेकचा जो वेग टॉपिक आहे ओव्हरऑल, तर त्याला फक्त आपण अगेन बेसिक लेव्हलला टच करणार आहेत. असं नाही, की खूपच सायन्स टेक डिटेल घेत बसलो वगैरे. तर ते काय ना, की त्याच्यात खूप एफर्ट्स पण टाकणं गरजेचं नाही आणि 0 एफर्ट्स टाकून पण उपयोग नाहीये. काही ना काही एफर्ट्स टाकावे लागतील आणि ते आपण नक्कीच टाकूया. आपण चांगलं करूया. आणि तुमच्याकडनं ॲन्सर रायटिंग मात्र जबरदस्त करून घेऊ. तुमचे ॲन्सर तुम्ही जेवढे लिहाल, तेवढे ते आपण चेक करूया आणि तुमच्या ॲन्सरमध्ये इम्प्रूव्हमेंट्स करूया. भले मग तुम्ही इंग्लिशमध्ये लिहा, मराठीत लिहा, तर ते आपल्या बॅच माध्यमातून होईल नक्कीच. तर आपण इथं थांबूया. तुमच्या कुठल्याही गोष्टी असेल, तर त्या नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा तुम्ही मेसेज करू शकता. आपल्याला
बोलता येईल. तर चालेल आपण इथं थांबूयात. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही हा व्हिडिओ केव्हाही बघत असाल, तरी पण तो तेवढा आपल्या या सब्जेक्टला साधारणतः आपण म्हणू की पहिल्या 2-3 वर्षांसाठी तर तो आरामात रिलेव्हंट आहे. पुढच्या स्ट्रॅटेजीज आपण कशा ठरवू शकतो, तर पेपर कसा येतोय वगैरे त्याच्यानुसार आपण त्या स्ट्रॅटेजीज ठरवू शकतो. तूर्तास आपण थांबूया. थँक यू. व्हेरी मच.